हरे कृष्ण. आपण गीतेच्या 9व्या अध्यायाचा अभ्यास करतो. मी तुमच्याशी एकदा शेअर करतो. ठीक आहे. हा 9वा अध्याय आहे. भक्तियोगासाठी फार महत्त्वाचा अध्याय आहे, 9वा आणि 10वा. तर या अध्यायामध्ये एकूण 34 श्लोक आहेत. तर आपण नेहमीप्रमाणे काय केलं की समजण्यासाठी किंवा श्लोकांचा प्रवाह कसा चालू आहे किंवा कुठल्या श्लोकांमध्ये काय सांगतात हे समजण्यासाठी आपण त्यांना गटामध्ये विभागतो. म्हणजे लक्षात ठेवायला पण सोपं होतं आणि हे नेमके एवढे श्लोक काय सांगत आहेत हे पण कळायला सोपं होतं. नाहीतर मग ट्रान्झिशन कसं होतं आहे, विषय कसा बदलतो हे समजायला थोडं कठीण जाईल. म्हणून आपण यांचे विभाग करतो. तसंच 9व्या अध्यायात आपण 4 विभाग केले. पहिल्या 3 श्लोकामध्ये भगवंत भक्तीचे महात्म्य सांगतात किंवा भक्तीच्या ज्ञानाचे. इथे ज्ञान म्हणजे ज्ञानयोग नाही, इथे ज्ञान म्हणजे भक्ती आहे. भक्तीचे महात्म्य सांगतात. पुढच्या 7 श्लोकामध्ये ऐश्वर्य ज्ञान. तर ऐश्वर्य ज्ञान म्हणजे काय की भगवंतांच्या विविध शक्ती कशा कार्य करतात, भगवंत आणि जगताचा संबंध काय आहे, उत्पत्ती कशी होते, संहार कसा होतो, कुठल्या कुठल्या शक्ती कार्य करतात, या सर्व माहितीला ऐश्वर्य ज्ञान म्हणायचं. ऐश्वर्य आणि माधुर्य असे 2 शब्द वापरले जातात भक्तीमध्ये. बेसिकली ऐश्वर्य म्हणजे शक्तीसारखं समजायचं की एखादा व्यक्ती समजा फायटर आहे, तर त्याच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारचे शक्ती त्याच्याकडे फाईट करण्याच्या त्याला ऐश्वर्य म्हणू शकतो. आणि त्याचं आपल्या घरच्या नातेवाईकांशी जो व्यवहार आहे किंवा जो संबंध आहे त्याला आपण माधुर्य असं म्हणू शकतो. हे एवढं लक्षात ठेवलं तरी समजून जाईल ऐश्वर्य आणि माधुर्य काय आहे. मग नंतर 11 ते 25मध्ये इथं कृष्ण उपासक म्हणण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारचे उपासक असं म्हणू शकतो, कारण सर्व कृष्ण उपासक नाही आहेत. पण यांनी कसं घेतलं की कुणाची जरी उपासना केली तर शेवटी कृष्णाचीच उपासना आहे तसा अर्थ आज येणार आहे. म्हणून कदाचित कृष्ण उपासकांचे प्रकार या विभागाला नाव दिले. आपण याच विभागाचा अभ्यास करतो आता. आणि मग शेवटचा विभाग आहे कृष्ण भक्तीचे परमोच्च स्थान. परमोच्चमध्ये भक्ती कशी सोपी आहे वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत. कुणाला आठवतं 8व्या आणि 9व्या अध्यायामध्ये काय संबंध आहे? आज तुमचा आवाज मला येतो की नाही काय माहिती. तुम्हाला आवाज येतोय माझा? हां, आज आवाज येतो ना. ठीक आहे. मागच्या वेळेस थोडा प्रॉब्लेम होता. तुम्हाला ठीक आहे, नाही आठवत तर काही हरकत नाही. पण तुम्हाला मी बऱ्याच वेळेस बोललो ना नोट करून ठेवा म्हणून. मग आपण फक्त पुढे जाणार आणि मागचं सर्व विसरून गेलं तर काही फायदा नाही. उलट मला कधी कधी हे वाटतं, संकोच वाटतं की प्रत्येक वेळेस रिव्हिजन तुम्ही बोर होत असणार. पण ठीक आहे, आता पुढच्या वेळेस तरी तुम्हाला हे आलं पाहिजे की श्लोकांचा प्रवाह कसा आहे, 2 अध्यायामध्ये काय संबंध आहे. हे तर आपण प्रत्येक वेळेस बघतो ना. आपण बेसिकच लक्षात नाही ठेवलं आणि मग एकदम डिटेलमध्ये एकत्वेना पृथक्त्वेना त्यांची चर्चा करण्याला मग अर्थ नाही राहणार. बेसिक गोष्टी माहिती पाहिजे. तर मुद्दा काय आहे, 8व्या अध्यायामध्ये भगवंतांनी वेगवेगळ्या मार्गाने जाणाऱ्या जीवांचं वर्णन केलं. शुक्ल कृष्ण गती येते एकया शाश्वते मते अन्ययाती पुनरावृत्ती. शुक्ल आणि कृष्ण अशा 2 गती आहेत. यापैकी एका गतीने तो जीवात्मा आहे त्याला परत यावं लागतं आणि दुसऱ्या गतीने त्याला परत येण्याची गरज नाही. तर कुठल्या गतीने गेल्यावरती जीवाला परत येण्याची गरज पडते, कुठल्या मार्गाने गेल्यावर? आठवतं की नाही तुम्हाला? बरं, शुक्ल गती आणि कृष्ण गती म्हणजे काय? 8व्या अध्यायाच्या शेवटी आपण बघितलं होतं की की साधक
इथून जेव्हा शरीर सोडतात तेव्हा कुठल्या मार्गाने जातात, तर ॲक्च्युली हे मिश्र भक्तीवाल्यांचं वर्णन आहे, शुद्ध भक्तांसाठी नाही आहे हे मार्ग. तर तिथे काय आहे, शुक्लगती म्हणजे त्यांचा जाण्याचा मार्ग हा प्रकाशमय मार्ग आहे, आणि कृष्णगती म्हणजे त्यांचा जाण्याचा मार्ग हा एक प्रकारे आपण धूम्रमय आहे असं म्हणू शकतो. धूसर आहे असा अर्थ होत नाही. तर प्रकाशमय मार्ग म्हणजे काय की अर्चिरादी ग्रहाच्या साहाय्याने हे जीवात्मा समोर प्रवास करतात. जसे की अग्निदेवाकडे जाणार, अग्निदेवाकडून सूर्यदेवाकडे जाणार, सूर्यदेवाकडून इंद्रदेवाकडे जाणार, इंद्रदेवाकडून ब्रह्माजीकडे जाणार, आणि मग तिथून ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होणार. हे शुक्लगतीवाले. आता कृष्णगतीवाले म्हणजे काय की ते जी रात्रीची देवता आहे, सर्वात पहिले त्यांच्या ग्रहावरती जातात, मग तशा प्रकारच्या पंधरवड्याच्या देवताकडे जातात, आणि मग ते शेवटी चंद्रापर्यंत पोहोचतात, आणि चंद्रावरती जाऊन तिथं त्यांच्या पुण्यानुसार ते उपभोग घेतात आणि त्यांना परत यावं लागतं. म्हणून असं म्हणतात ना, शुक्ल कृष्ण गती येते, की बाबा या दोन गती आहेत, शुक्ल आणि कृष्ण. तर एका गतीने जीवाला परत यावं लागतं आणि दुसऱ्या गतीने येण्याची गरज नाही आहे. 8व्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 25 आणि 26 याच्यामध्ये शुक्ल आणि कृष्ण गतीचं वर्णन केलं आहे. कुठं गेला तो श्लोक, एक आहे ना, हां, शुक्ल कृष्ण गती येते जगतः शाश्वते मते एकया याती अनावृत्तीम अन्यया वर्तते पुन्हा. की हे दोन मार्ग आहेत, एका मार्गाने जीव परत येतो, दुसऱ्या मार्गाने परत येत नाही. परत येतो म्हणजे काय अर्थ होतो की त्या व्यक्तीला, त्या जीवाला मोक्ष मिळत नाही म्हणून तो परत येतो, आणि दुसऱ्याला परत येत नाही याचा अर्थ होतो की त्याला मोक्ष मिळतो. हा परत येणं आणि परत न येण्याचा अर्थ आहे. शुक्लगती आणि कृष्णगती म्हणजे प्रकाशाचा मार्ग आणि अंधकाराचा मार्ग. तर त्यानुसारच हे जीव मग दक्षिणायन किंवा उत्तरायण योग्य वेळी शरीर सोडतात. उत्तरायणामध्ये शरीर सोडलं जातं शुक्लगतीने जाणाऱ्या साधकांनी किंवा त्या योगींनी. तर मग नंतर भगवंत काय म्हणतात 8व्या अध्यायाच्या शेवटी की ठीक आहे की हे जे योगमिश्र भक्त आहेत, म्हणजे अष्टांग योग मिश्र जे भक्त आहेत, त्यांच्यासाठी हे दोन मार्ग आहेत, प्रकाशाचा मार्ग आणि अंधकारमय मार्ग. अंधकारमय मार्गातून त्यांना परत यावं लागतं आणि प्रकाशमय मार्गातून त्यांची समोर प्रवास करत शेवटी मोक्षप्राप्ती होते. तर या मार्गामध्ये वेगवेगळ्या देवतांचं काय कार्य असतं की त्या जीवाला आपल्या ग्रहावरती त्याची जेवढी राहण्याची इच्छा आहे तेवढे दिवस त्याला तिथे राहू द्यायचं, आणि मग त्याला जेव्हा समोर प्रवास करायचा असतो तेव्हा हे देवता त्याला समोरच्या प्रवासासाठी मदत करतात. अग्निदेव, सूर्यदेव, इंद्रदेव, नंतर ब्रह्माजीकडे. तर असा हा एक मार्ग आहे. आणि कृष्णगतीवाल्यांना काही ठराविक स्वर्गीय ग्रहावरती जाऊन परत यावं लागतं. तर मग भगवंत 8व्या अध्यायामध्ये शेवटच्या 2 श्लोकामध्ये एक महत्त्वाची गोष्ट सांगतात. 27 नंबरच्या श्लोकमध्ये काय सांगतात, नैते श्रुती पार्थ जानान योगी मुह्यति कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जन. अर्जुन, जरी हे दोन मी मार्ग तुला सांगितले, शुक्लगती कृष्णगती, आणि भक्तांना हे दोन्ही मार्ग जरी माहीत असले तरी ते या मार्गाने प्रभावित होत नाहीत, कारण हे या दोन्ही मार्गाची आपल्याला इच्छाच नाही आहे. हे मिश्र भक्तांचा मार्ग आहे, योग मिश्र भक्तांचा. म्हणून भक्त या मार्गाने कधीच मोहित होत नाहीत. म्हणून माझी इच्छा काय अर्जुन, तू भक्तियोगी हो किंवा नेहमी भक्तीने युक्त हो. तर ही महत्त्वाचं वाक्य आहे की भक्तांना हे दोन्ही मार्ग माहीत आहे, शुक्लगती कृष्णगती, परंतु ते याने प्रभावित होत नाहीत, कारण ते भक्तीचे मार्गच नाही, ते योगमिश्र भक्तीवाल्यांचे मार्ग आहे, शुद्ध भक्तीवाल्यांचा नाही आहे. म्हणून अर्जुन, माझी इच्छा आहे की तू अशी शुद्ध भक्ती कर ज्याला या दोन्ही मार्गाने प्रभाव होणार नाही. मग हे असं वर्णन केल्यावरती शेवटच्या श्लोकामध्ये सांगतात की इतर सर्व गोष्टींनी जे काही मिळतं ते सर्व भक्तीने मिळतं. वेदांच्या अभ्यासाने, यज्ञ करून, तपस्या करून, दान करून जे काही मिळेल ते सर्व माझ्या भक्तांना भक्तीने सहज मिळतं. आता इथे 8वा अध्याय संपला.
आता 8व्या अध्यायामध्ये बरंच काय आहे, तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की अष्टांग योग मिश्र भक्तांचे समोरील प्रवासाचे 2 मार्ग आहेत, शुक्लगती कृष्णगती. शुक्ल म्हणजे प्रकाशाचा मार्ग, कृष्ण म्हणजे धूम्र मार्ग. आणि शुक्ल मार्गाने जाणारा योगी मोक्ष प्राप्त करतो, धूम्र मार्गाने जाणाऱ्या योगीला परत यावं लागतं. तर हे मार्ग म्हणजे काय आहे, तर वेगवेगळ्या देवता आहेत, त्या जीवाला समोर समोर प्रवास करण्यासाठी मदत करतात. हे एवढं तुमच्या लक्षात राहील आता 2 मार्ग. परंतु जे शुद्ध भक्तीमध्ये आहेत ते या दोन्ही मार्गाने प्रभावित होत नाहीत, कारण हे दोन्ही त्याच्यासाठी मार्ग नाही आहेत. म्हणून अर्जुन तू असा भक्त हो. तर मग आता 9व्या अध्यायामध्ये तुम्ही जर सुबोधिनी असेल तर बघू शकता की दोन्ही अध्यायामध्ये काय संबंध आहे, की जो शुद्ध भक्त आहे तो फक्त अनन्य भक्ती करण्यामध्ये रुची दाखवतो आणि शुक्ल आणि कृष्णगती या मार्गाला तो पार करतो म्हणजे त्याची जी लेवल आहे त्या दोन्ही मार्गाच्या परे आहे शुद्ध भक्ताची. मला वाटते काय आहे तो, अनन्यास चिंतयन्तो माम नाही अनन्य चेता सततम यो माम स्मरती नित्यशा तस्याहम सुलभ पार्थ, असा एक श्लोक येतो शुद्ध भक्तांच्या वर्णनासाठी 8व्या अध्यायामध्ये. ठीक आहे. तर बेसिकली मुद्दा काय, या दोन्ही गतीने शुद्ध भक्त प्रभावित होत नाही. मग प्रश्न असा येईल की मग असा भक्त कसं व्हायचं, अनन्य भक्त, शुद्ध भक्त, अकिंचन भक्त जे आहे ते. तर मग याचं वर्णन या 9व्या अध्यायामध्ये आहे. आता एवढं लक्षात ठेवा की 8व्या अध्यायामध्ये शेवटी भगवंतांनी 2 मार्ग सांगितले, परंतु शुद्ध भक्त त्यांनी प्रभावित होत नाहीत, कारण ते दोन्ही मार्गाच्या परे आहेत. मग साहजिक प्रश्न असा येईल की असं शुद्ध भक्त कसं व्हायचं. मग हे शुद्ध भक्त कसं व्हायचं याचं वर्णन 9व्या अध्यायामध्ये केलं आहे. आता एवढं लक्षात ठेवा पुढच्या वेळेस तुम्हाला सांगायला. तर पहिल्या 3 श्लोकामध्ये आपण काय बघितलं की या ज्ञानाची महिमा, या ज्ञानाची म्हणजे भक्तीची महिमा. पहिल्या श्लोकात हे ज्ञान खूप जास्त गोपनीय आहे, यासाठी गुह्यतमम हा शब्द वापरला. म्हणजे आत्मिक ज्ञान, प्रधानीभूत भक्तीचं ज्ञान आणि हे शुद्ध भक्तीचं ज्ञान. शुद्ध भक्तीचं ज्ञान असल्यामुळे हे अत्यंत गोपनीय आहे. आणि अर्जुनला का सांगतात, कारण अर्जुनला भगवंताविषयी मत्सर नाही आहे. आणि या ज्ञानाच्या सहाय्याने आणि विज्ञानाच्या सहाय्याने काय होईल, सर्व अशुभातून तुझी मुक्ती होईल. अशुभातून मुक्ती होईल म्हणजे अशुभ किंवा क्लेश कशामुळे असतो व्यक्तीच्या जीवनामध्ये, पूर्वकर्मामुळे. आणि जोपर्यंत व्यक्ती त्या कर्म नष्ट करणार नाही तोपर्यंत त्याला परत परत जन्म घ्यावा लागेल आणि त्या कर्माला त्याला समोर जावंच लागेल. परंतु जेव्हा तू अशा पद्धतीने हे भक्तीचं ज्ञान मिळवशील तेव्हा तू या अशुभातून मुक्त होशील, म्हणजे सर्व कर्मांना नष्ट करशील. त्याचं समोर वर्णन येतच. मग आता हे श्लोक क्रमांक 2मध्ये या भक्तीचे 8 वैशिष्ट्य सांगितले भक्तिज्ञानाचे. त्याच्यामध्ये आता आपण डिटेलमध्ये जाणार नाही. याच्यापैकी राजविद्या म्हणजे सर्व विद्यांचा राजा आहे, जसं आपण बघितलं होतं, शांडिल्य विद्या, वैश्वानर विद्या. राजगुह्य म्हणजे सर्व विद्यांमध्ये ही अत्यंत गोपनीय आहे भक्ती. पवित्रम म्हणजे व्यक्तीच्या सर्व कर्मांना नष्ट करते म्हणून पवित्रम म्हणतात. उत्तमम म्हणजे ही तमोगुणाच्या परे आहे. प्रत्यक्ष अवगम म्हणजे भक्तीमध्ये व्यक्ती स्वतः अनुभव करतो सुखाचा, आनंदाचा, प्रगतीचा, दुसऱ्याला सांगण्याची गरज नाही. नंतर धर्म्यम, सर्व धर्माचा सार ही भक्ती आहे. सुसुखम कर्तुम, भक्ती करण्यासाठी खूप सोपी आहे. काय करायचं, फक्त पत्रम पुष्पम फलम तोयम. इतर मार्गामध्ये तर असं एका पायावर उभे राहा आणि जंगलात जा वगैरे ही सर्व करण्याची गरज नाही. आणि अव्यय आहे भक्ती म्हणजे भक्ती नष्ट होत नाही. का नष्ट होत नाही, कारण भक्ती त्रिगुणातीत आहे. जी काही गोष्ट त्रिगुणातीत असते तिचा नाश होत नाही. मग याच्यावर साहजिक प्रश्न येईल की असंच जर झालं तर सर्वच लोक मुक्त होतील, कारण तुम्ही म्हणताय की भक्ती खूप आनंददायक पण आहे आणि करण्यासाठी पण सोपी आहे, मग सर्वजण मुक्त होतील. तर 3ऱ्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात नाही, असे काही लोक असतील त्यांना या मार्गामध्ये, या धर्मामध्ये श्रद्धा नसणार. इथे धर्म म्हणजे भक्ती हे मागच्या श्लोकामध्येच बघितलं आहे आपण. म्हणून ते धर्म म्हणजे वर्णाश्रम धर्म किंवा काय ज्ञान योग, अष्टांग योग हे होऊ शकत नाही, कारण मागच्या श्लोकामध्येच धर्म म्हणजे भक्ती हे सिद्ध झालं आहे. तर असे काही लोक असतील ज्यांना या भक्तीमध्ये श्रद्धा नसणार, त्यांना माझी प्राप्ती होणार नाही, म्हणून त्यांना परत
या जन्ममृत्यूच्या संसारामध्ये यावं लागेल. हे संपले पहिले 3 श्लोक. याच्यामध्ये भक्तिज्ञानाची महिमा आपण बघितली. तर 4 ते 10मध्ये काय आहे, दुसरा विभाग आहे ऐश्वर्य ज्ञान. ऐश्वर्य ज्ञान म्हणजे मी काय बोललो तुम्हाला की समजा एखादी खूप शक्तिशाली व्यक्ती आहे, फायटर आहे, तर त्याला वेगवेगळ्या पद्धतीने कशी तलवार चालवता येते, बंदूक कशी चालवता येते, हे जे काही त्याची वैशिष्ट्ये आहेत त्याला आपण ऐश्वर्य म्हणू शकतो. परंतु त्याचा घरी आल्यावरती मुलांशी जो मायेचा संबंध आहे, आईवडिलांशी, पत्नीशी जो संबंध आहे, तो माधुर्य ज्ञान म्हणू शकतो. तर ते ऐश्वर्य बघत आहोत म्हणजे भगवंतांचं या जगताशी शक्ती कशा आहेत बेसिकली ते सांगितले. 4थ्या श्लोकात काय म्हणतात भगवंत की मी सर्वव्याप्त आहे अर्जुन, सर्व काही माझ्या ठिकाणी आहे परंतु मी त्यांच्या ठाई नाही आहे. तर भगवंत सर्वव्याप्त कशा आहेत, त्यांच्या शक्तीच्या स्वरूपाने. त्यांच्या शक्तीच्या स्वरूपाने कशा आहेत, कारण सर्व काही भगवंतांच्या 2 शक्तीने बनले ना भौतिक जगतामध्ये. कुठल्या 2 शक्तीने सर्व काही बनले भौतिक जगतामध्ये? माझा आवाज येतोय की नाही येतोय? येतोय ना? अरे हरी बोल, तुम्ही काही अभ्यास करत नाही किंवा नोट्स पण घेत नाही वाटतं. एवढं तुम्हाला मी परत परत सांगून पण तुम्ही विसरून चालले. भौतिक जगतामध्ये हां, परा आणि अपरा 7व्या अध्यायामध्ये आपण बघितलं ना. एतद योनिनी भूतानी सर्वानी तुपधारय अहम कृष्णस्य जगता प्रभव प्रलयस्तथा. या सगळ्या दोन्ही शक्ती मिळून सर्व काही तयार होतं, परंतु या सर्वांचा स्रोत मी आहे. तर शक्तीच्या रूपामध्ये भगवंत सर्वव्याप्त आहेत आणि सर्व काही भगवंतांच्या ठाई आहे म्हणजे सर्व काही भगवंतांवरती निर्भर आहे. आणि भगवंत त्यांच्या ठाई नाहीत म्हणजे भगवंत त्यांच्यावरती निर्भर नाही आहेत. कारण भगवंत असेही म्हणतात की मला या जगताशी काही संबंध नाही आहे. संबंध नाही म्हणजे त्यांना प्रभाव पडत नाही. मग 5व्या श्लोकामध्ये परत एकदम विरुद्ध बोलतात. आधी बोलले सर्व काही माझ्या ठाई आहे, आता म्हणतात माझ्या ठाई काहीच नाही आहे. मग अर्जुन म्हणाले तुम्ही असं का बोलताय? तर ते भगवंत म्हणतात की हेच माझं ऐश्वर्यम आहे किंवा हेच माझी क्षमता आहे किंवा हेच माझं अचिंत्य तत्व आहे. मग 6व्या श्लोकामध्ये हे समजावून सांगण्यासाठी एक उपमा देतात की असं कसं होऊ शकतं की एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूमध्ये आहे पण ती तिला अनासक्त आहे, असं कसं समजायचं? तर याच्यासाठी भगवंत आकाशाचं आणि वायूचं उदाहरण देतात की वायूने किती जरी प्रवास केला तरी तो आकाशाच्या बाहेर जाऊ शकत नाही. वायू आकाशामध्ये आहे पण आकाश वायूमध्ये नाही आहे, कारण आकाश वायूला आसक्त नाही आहे. वायूच्या अस्तित्वासाठी आकाशाची गरज आहे पण आकाशाच्या अस्तित्वासाठी वायूची गरज नाही आहे. आता हे तुम्हाला किती लक्षात आहे माहीत नाही. आपण एकदा सृष्टीचं सृजन कसं होतं त्यावेळी चर्चा केली होती, तुम्हाला आठवतं की सर्वात पहिले आवाजाची निर्मिती होते, मग आवाजापासून आकाशाची निर्मिती होते, मग आकाशापासून स्पर्शाची निर्मिती होते, स्पर्शापासून वायू निर्माण होतो, वायूपासून रूपाची निर्मिती होते, रूपापासून अग्नी निर्माण होतो, अग्नीपासून स्पर्शाची निर्मिती होते आणि स्पर्शापासून मग काय म्हणतात त्याला भूमितत्वाची निर्मिती होते. तर हे भागवतामध्ये दिले की कशा क्रमामध्ये यांची निर्मिती होते, सूक्ष्मतत्व आणि स्थूलतत्व. तर ठीक आहे, ते एवढं लक्षात नाही राहिलं तरी चालेल. फक्त मला हे सांगायचं आहे की आकाश त्याच्या अस्तित्वासाठी वायूवरती निर्भर नाही आहे, परंतु वायू आकाशावरती निर्भर आहे, कारण आकाश निर्माण झाल्याच्या नंतरच वायू निर्माण होतो. तर भगवंत म्हणतात की जसा आकाश आहे तसा मी आहे, की मी कुणालाही आसक्त नाही आहे. मग आपण चर्चा केली होती की मग तर हे तर समजलं, तुम्ही बोलले समजत नाही, योगम ऐश्वर्यम खूप कठीण आहे. भगवंत बोलले की याच्यामध्ये समस्या ही आहे की आकाश वायूला अनासक्त आहे कारण तो चेतनरहित तत्व आहे, त्याच्यामध्ये चेतना नाही आहे. परंतु सर्व काही निर्माण करणारा चेतन जीवाला त्या गोष्टीशी आसक्ती नसणे हे खूप कठीण आहे आणि केवळ मला शक्य आहे. म्हणून हे उदाहरण काही प्रमाणात समजावून सांगू शकतं पण पूर्णपणे माझी स्थिती समजावून नाही सांगू शकत. मग आता 7व्या श्लोकामध्ये की बाबा हे जी सर्व काही प्रकृती आणि जीव वगैरे आहेत, जेव्हा ब्रह्माजींचं आयुष्य संपतं तेव्हा माझ्यामध्ये प्रवेश करतात. जेव्हा नवीन ब्रह्माजींचा उगम होतो किंवा त्यांचा दिवस सुरू होतो परत ते प्रकट होतात.
तर अशा पद्धतीने हे जीव आहेत, पुन्हा पुन्हा त्यांची सृजन होतं, पुन्हा पुन्हा सृष्टीचा संहार होतो आणि याच्यामध्ये जीवाचा काहीच नियंत्रण नाही, अवश्यम आहे जीव. त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार जीवाला ते शरीर घ्यावंच लागेल. जीव म्हणू शकत नाही की मला हे नको हे पाहिजे, आणि या कर्मामुळे हे असं नेहमी घडत राहतं. तर इथे पण भगवंत काय सांगतात, ऐश्वर्य, की मीच संहार करतो, मीच निर्मिती करतो, मीच पालनपोषण करतो. मग एक सहज असा प्रश्न येतो की जो व्यक्ती एवढं काही कार्य करतोय, समजा एखादा व्यक्ती आहे, त्याच्या 100 फॅक्टरी आहेत, 5,000 वर्कर आहेत, एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस आहे, तर मग साहजिक प्रश्न काय असेल की बाबा हा व्यक्ती आसक्त असणार, एवढं मोठं कार्य करतो, हजारो करोडो रुपयाचा बिझनेस. तर मग असाच एक प्रश्न येईल की मग भगवंत पण तसेच असतील, एवढं काही करतायत, एवढे अनंत ब्रह्मांड निर्माण करतायत, त्यांचं पोषण करतायत, त्यांना नष्ट करतायत, इतकं मोठं उद्योग केल्यावरती या उद्योगपतीला आपल्या उद्योगाशी आसक्ती असली पाहिजे. तर या 9व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, नाही अर्जुन, मला कशाची आसक्ती नाही आहे, कारण मी उदासीन आहे. उदासीन म्हणजे आपण काय म्हणू शकतो, म्हणजे ज्याच्यावरती त्या गोष्टीने प्रभाव होत नाही, न्यूट्रल. मी न्यूट्रल आहे आणि मी अनासक्त आहे. कारण एक नियम आहे, आपण आधी पण अभ्यास केला होता पहिल्या 6 अध्यायाच्या अभ्यासात, की कधी व्यक्तीला कार्य बाध्य करतं. जेव्हा व्यक्ती त्या कार्याला किंवा कार्याच्या फळाला आसक्त असतो तेव्हाच त्याला ते कार्य बाध्य करतं. हे तुम्हाला आठवत असेल. आणि आता एवढे तर आपली जी गीता प्रश्न मंजुषा चालू आहे त्याच्यामध्ये पण हाच विषय चालू आहे 4थ्या अध्यायामध्ये, की कुठलं कर्मफळ त्याला बाध्य करतात, करत नाहीत. बेसिकली काय आहे, कार्य करून त्याच्या फळाची जरी व्यक्तीला इच्छा असेल तर तो बाध्य होतो. म्हणून भगवंतांनी किती जरी मोठं हे कार्य केलं परंतु त्यांना त्याच्याशी काहीच आसक्ती नाही किंवा काहीच प्राप्त करायचं नाही आहे. केवळ जीवाच्या सुविधेसाठी ते परत परत हे जग निर्माण करतात, परत परत नष्ट करतात. कारण जीवाला स्वतंत्र जगण्याची इच्छा आहे म्हणून. नाहीतर भगवंतांची अशी काही इच्छा नाही की मी काहीतरी वेगळं निर्माण केलं पाहिजे. उलट एका दृष्टीने ते त्यांना चांगलं वाटत पण नसेल की त्यांचेच मुलं त्यांच्याशी बंडखोरी करून दूर जातात आणि त्यांना स्वतः दुःखात टाकावं लागतं. तर या दृष्टिकोनातून भगवंत आणि आपण आधी पण बघितलं होतं ना, न माम कर्माणि लिंपंती न मे कर्म फले स्पृहा इति मामेव अभिजानाति कर्मभिर न सबध्यते. मी कोणत्याच कर्माने बद्ध होत नाही, मला कर्मफळाची इच्छा नाही. तर हा श्लोक आणि तो श्लोक सारखाच आहे, न माम कर्माणि लिंपंती आणि हा. कारण भगवंतांना या उद्योगाशी काही काय म्हणतील आसक्ती नाही आहे किंवा त्याच्यातून काही मिळवायचं नाही आहे त्यांना. एवढा सर्व करून जीवाच्या बंडखोरीमुळे मजबूर होऊन त्यांना हे निर्माण करावं लागतं की ठीक आहे बाबा, तुम्हाला तसं पाहिजेच आहे तर घ्या. परंतु भगवंतांना इच्छा नाही म्हणून हे एवढं मोठं कार्य करूनही भगवंत बद्ध होत नाहीत. मी अपेक्षा करतो की तुम्ही लिहून घेता ॲटलिस्ट एक वळ, कारण पुढच्या वेळेस आता मी खूप वेळेस तुम्हाला सांगितलं, पुढच्या वेळेस तुम्हाला सांगावं लागेल सारांश. तर मग 10व्या श्लोकामध्ये की सर्व काही हे सृजन कोण घडवतं, तर भौतिक प्रकृती घडवते, परंतु भौतिक प्रकृती स्वतंत्र नाही आहे. भगवंतांच्या दृष्टिक्षेपाखाली किंवा एका दृष्टीने भगवंतांच्या अध्यक्षतेखाली ही प्रकृती कार्य करते. याच्यासाठी उदाहरण दिलं जाते की प्रकृती म्हणजे स्त्रीलिंगी आहे आणि भगवंत म्हणजे पुरुष आहेत. तर एकटी स्त्री कशी निर्मिती करणार, त्याच्यासाठी पुरुषाची गरज असते. म्हणून जे लोक म्हणतात की सर्व काही निसर्गच निर्माण करतो, भौतिक प्रकृती निर्माण करते, तर हे शक्य नाही. तर इथे भगवंत सांगतात की मया अध्यक्षेन प्रकृती, माझ्या अध्यक्षतेखाली प्रकृती निर्माण करते. आणि आपण हे पण बघितलं होतं ना, दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्यया. माया ही भगवंतांची शक्ती आहे आणि भगवंत हे पुरुष आहेत. म्हणजे या दोघांच्या भगवंतांच्या सहवासाने हे सर्व काही घडून येतं. भौतिक प्रकृती स्वतः स्वतंत्रपणे काहीच करू शकत नाही. हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विष्णूंचे वगैरे नाव येतात. आणि आता हा संपला दुसरा विभाग, ऐश्वर्य ज्ञानाचा पण झालं आहे. आता 11 ते 25 आपण तिसऱ्या विभागाच्या अभ्यासामध्ये जिथे आलो आहे त्याचं बघतो आहे. आता हा थोडा वेगळा श्लोक आहे, म्हणून असं वाटेल की अरे इथे ऐश्वर्याबद्दल तर बोलत नाही आहेत, कारण आपण याला दुसऱ्या विभागामध्ये घेतलं आहे. मग साहजिक प्रश्न काय येईल की
मग तुम्ही एवढं सर्व काही करता, तर मग तुमचं सर्वांनी पूजा वगैरे उपासना केली पाहिजे. तर तुमच्यासारख्या शक्तिशाली व्यक्तीचे लोक आराधना का करत नाहीत? कारण अर्जुन ते माझे उपहास करतात. अवजानांती मा मुडा मानुषीम तनुमाश्रितम. काय म्हणून उपवास करतात, उपहास करतात की अरे जे परमसत्य आहे ते विष्णू आहे आणि हा कृष्ण त्याचा अंश आहे, असा उपहास करतात. किंवा वसुदेव आणि देवकीला जो पुत्र प्राप्त झाला होता चतुर्भुज, तो परमसत्य होता, परंतु हा कृष्ण सामान्य मनुष्य आहे, अशा पद्धतीने उपहास करतात. किंवा कृष्ण म्हणजे कोणी देवता नाही, तर खूप हुशार आणि चाणाक्ष राजकीय नेता होता, अशा पद्धतीने लोक म्हणतात. किंवा काही म्हणतात बभूह प्राकृत शिशु, प्राकृत म्हणजे हा भौतिक मुलगा होता, अशा पद्धतीने बोलून हे लोक माझा उपहास करतात आणि ते माझी आराधना करत नाहीत. परंतु त्यांना हे माहीत नाही, परमभाव मजा अनंतो, माझ्या परमभावाची त्यांना जाणीव नाही आहे. तर परमभाव म्हणजे माझ्या काय आध्यात्मिक स्थितीची जाणीव नाही आहे. पुन्हाच्या आध्यात्मिक स्थितीची, कृष्ण जो द्विभुज आहे, जो गोकुळामध्ये वेगळ्या लीला केल्या, ज्याने कुरुक्षेत्राच्या युद्धावर अर्जुनची मदत केली, ही व्यक्तीच त्रिगुणात्मिक आणि परमसत्य आहे, हे त्यांना माहिती नसतं. आणि मम भूत महेश्वरम, आणि मीच परमसत्य आहे आणि सर्वांचा स्वामी, या लोकांना समजत नाही. म्हणून ते अशा पद्धतीने काहीतरी तर्कवितर्क देऊन भगवंतांचा उपहास करतात. एक आणखीन तर्क काय होता की 4 भुजा म्हणजे मोठा ईश्वर, 2 भुजा म्हणजे छोटा ईश्वर. मग तेव्हा आपण बघितलं की रावणाला 10 डोके होते, म्हणजे रावण मोठा ईश्वर आणि राम छोटे ईश्वर असं नाही होत. कार्तिवीर्य अर्जुनला 1000 भुजा होत्या, बाणासूरला 1000 भुजा होत्या, म्हणजे बाणासूर विष्णूपेक्षा मोठा आहे असं नाही होत. हे असे काहीतरी टाईमपास तर्क लोक देतात, म्हणून हे लोक माझी आराधना करत नाहीत. बरं, ठीक आहे. मग 12व्या श्लोकामध्ये जे लोक तुमची आराधना करत नाहीत अशा प्रकारे, मग त्यांना काय मिळतं, त्यांना काय मिळणार आहे? तर हे 3 शब्द सांगतात 3 वेगवेगळ्या मार्गासाठी, मोगाशा, मोगकर्मानो, मोगज्ञाना. 3 मार्गासाठी 3 शब्द वापरलेत. तर मोग हा शब्द काय सांगतो? मोग म्हणजे मराठीमध्ये काय दिलं आहे मोग म्हणजे? श्लोक क्रमांक किती आहे? हां, निष्फळ आशा. मोग आशा म्हणजे निष्फळ आशा. तर कुठलाही मार्ग असो, ते मोग आशा होणारे किंवा निष्फळ होणारे, बेसिकली निष्फळ, एवढं लक्षात ठेवा. तर मोगाशा म्हणजे काय? जे भक्तियोगामध्ये असतील आणि ते जर असं भगवंतांना समजत असेल की हा प्राकृत शिशु आहे, द्विभुजाचा आहे म्हणून हा कनिष्ठ आहे, तर अशा लोकांना, अशा भक्तीमधल्या मार्गातील लोकांना भगवंतांच्या धामाची प्राप्ती होणार नाही. तर हे फक्त नावापुरते भक्त आहेत, कारण कुठलाही भक्त असा विचार करणार आहे. नंतर मोघकर्मानो, जे कर्मकांड करतात परंतु असा विचार करतात की कृष्ण सामान्य व्यक्ती आहे वगैरे, तर त्यांना त्यांच्या मार्गाचं फळ मिळणार नाही, म्हणजे त्यांना स्वर्ग प्राप्त होणार नाही. मोगज्ञाना म्हणजे जे ज्ञानयोगी आहेत, परंतु ते जर भगवंतांबद्दल असा प्राकृत विचार करत असतील, तर त्यांच्या ज्ञानाचा जो परमोच्च प्राप्ती आहे त्याला मोघ होईल. मोघ होईल म्हणजे निष्फळ होईल. तर काय नाही मिळणार त्यांना मोक्ष नाही मिळणार, कारण ज्ञानयोगीची अपेक्षा मोक्षाची असते. आणि असे लोक आसुरी आणि नास्तिक विचाराने आकर्षित होतात. मग असं नाही की कुणीच भगवंतांची उपासना करत नाहीत. तर कोण भगवंतांची उपासना करतात, त्यांच्याबद्दल 13व्या श्लोकामध्ये सांगितलं आहे की महात्मा नसतो माम पार्थ. महात्मा इथे तुम्ही आपण काय म्हणतात तात्पर्य वाचलं तेव्हा तुम्ही लक्षात ठेवलं असेल की प्रभुपाद त्यांच्या लेक्चरमध्ये पण बऱ्याच वेळा बोलायचे की आपल्या भारतामध्ये काही राजकीय लोकांना महात्मा म्हटलं जातं. तर प्रभुपाद म्हणायचे की तुम्ही असं रबर स्टॅम्पने कुणाला महात्मा नाही बनवू शकत, की अमुक व्यक्ती आणि त्याच्या नावासमोर महात्मा लावून टाकले की तो महात्मा झाला, असं नाही. गीतेमध्ये महात्मा व्यक्तीची व्याख्या दिली आहे. महात्मा नसतो माम पार्थ दैवीम प्रकृती माश्रता. पुढच्या श्लोकामध्ये पण येईल तो महात्मा काय करतो. महात्मा नसतो माम पार्थ दैवीम प्रकृती माश्रता, की हा जो महात्मा आहे तो काय करतो की भक्तांच्या संघामध्ये येऊन माझ्या दैवी प्रकृतीचा स्वीकार करतात. दैवी प्रकृतीचा स्वीकार म्हणजे कृष्ण परम सत्य आहे आणि तो सामान्य शिशु नाही आहे हे त्यांना कळतं.
कारण ते भगवंतांचे दिव्य रूप जाणतात. मग अशा भजंती अनन्य मनसो, अनन्य गतीने अनन्य मनाने माझं भजन करतात. ज्ञात्वा भूतादी मावयम, कारण त्याला माहीत असतं की मी अव्यय आहे, म्हणजे अविनाशी आहे. आणि भूत आदी म्हणजे सर्वांचा स्रोत मी आहे. हां, तर आता 13व्या श्लोकामध्ये सांगितलं होतं की महात्मा लोक माझी उपासना करतात. मग कशी उपासना करतात याचं वर्णन 14व्या नंबरच्या श्लोकात आहे. तर ते काय करतात? सततम कीर्तयंतो माम, सतत माझं कीर्तन करतात. सततचा अर्थ होतो, कुणाला आठवतं सतत म्हणजे काय? म्हणजे याच्या संदर्भात आपण काय चर्चा केली होती सततबद्दल? तुम्ही माझा कॉन्फिडन्स कमी करताय हळूहळू. मी तर एकच गोष्ट किती वेळेस परत रिपीट करतो. मलाच थोडा डाऊट येतो की अरे यांना बोर होत असेल. तुम्ही एवढ्या महत्त्वाच्या गोष्टी लिहून ठेवायला पाहिजे. ठीक आहे. सततमबद्दल आपण हे बघितलं होतं की केवळ भक्तीचा असा मार्ग आहे की ज्याचं जे करणं कुठल्याही काळ, वेळ, स्थळ, परिस्थितीने प्रभावित होत नाही. जसं की एखादा यज्ञ करायचा असेल तर पौर्णिमा हवी असते, किंवा शुद्ध जागा हवी असते, शुद्ध घटक हवे असतात. असे बरेच नियम आहेत दुसऱ्या मार्गामध्ये. परंतु भक्ती सततम म्हणजे कुठल्याही वेळास करता येते. त्याच्यासाठी मी तुम्हाला सार्वभौम भट्टाचार्यांचं पण उदाहरण दिलं होतं. सततचा अर्थ असा होतो की स्थळ, काळ, वेळ, परिस्थितीने भक्ती प्रभावित होत नाही. ही अशुद्ध वेळ आहे म्हणून भक्ती करायची नाही, किंवा ही शुद्ध वेळ आहे म्हणून भक्ती करायची असं नाही आहे. भक्तीसाठी सर्व वेळ, काळ, स्थळ, परिस्थिती काहीही अशुद्ध नाही आहे. सततम कीर्तयंतो माम, कीर्तन म्हणजे आता हे जे कीर्तन हा जो शब्द आहे तो नवविधा भक्तीचं प्रतिनिधित्व करतो. कीर्तन म्हणजे फक्त कीर्तन नाही, तर श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरणम जे काही आहेत नवविधा भक्ती, त्या सर्वांना इथे कीर्तन हा शब्द वापरला आहे. सततम कीर्तयंतो मा, माझं कीर्तन करतात म्हणजे नवविधा भक्ती करतात. आणि यतंत म्हणजे काय की त्यांचा प्रयत्न असतो की माझ्या भक्तांचा संग मिळावा. यतन करणे म्हणतो ना आपण, यतन. आणि दृढव्रता म्हणजे काय की त्यांचे काही व्रत दृढ असतात. जसं की आपण म्हटलं ना की भक्तीमध्ये आपण प्रत्येक एकादशी करतो, किंवा दररोज 16 माळांचा जप करणे, किंवा 4 नियमांचं पालन करणे, अशा व्रतांच्या पालनाला दृढव्रत म्हणतात. नमस्यंत्यांच्या महाभक्त्या नित्योपक्ता उपासते. आणि मला नमस्कार करतात म्हणजे माझी उपासना, माझी पूजा करतात. आणि याच्यातून त्यांना काय अपेक्षा आहे? एक मिनिट, कुठे गेला? नित्ययुक्ता उपासते, त्यांना माझं नित्य पार्षदत्व हवं आहे. हे सर्व करण्यामागचा उद्देश पण माहिती असला पाहिजे ना. तर हा किती होता? श्लोक नंबर 14. एक मिनिट, थोडा मागे येतो. आता आला श्लोक नंबर 15. ओके. हे समजलं असेल तुम्हाला. दृढव्रत म्हणजे काय? अशा व्यक्तीला महात्मा म्हणायचं, तर जो अशा पद्धतीने कार्य करतो. श्लोक नंबर 14मध्ये सांगितल्यासारखं सततम कीर्तयंतो माम, की नेहमी जो भगवंतांच्या नाम गानामध्ये किंवा सेवेमध्ये जो नेहमी मग्न असतो, ज्याचा नेहमी प्रयत्न असतो की भक्तांचा संग मिळावा, ज्याचे स्वतःचे काही व्रत असतात भक्तीच्या संदर्भामध्ये, नियमांचं जो पालन करतो, अशा व्यक्तीला महात्मा म्हणायचं. केवळ कुणाच्या नावासमोर महात्मा लिहिलं म्हणजे महात्मा होत नाही. याच्यावरती प्रभुपाद खूप वेळेस बोलतात. आता हा आहे श्लोक नंबर 15. श्लोक नंबर 15मध्ये अशा 3 साधकांचं वर्णन आहे की ज्यांचं वर्णन याच्या आधी गीतेमध्ये आलं नाही आहे. जे आपण सुरुवातीला 6 अध्यायामध्ये बघितले, गुणीभूत भक्त, ते सर्वात कनिष्ठ होते. आपण बघितलं गुणीभूत, प्राधान्यभूत आणि शुद्ध. गुणीभूत म्हणजे काय की त्यांच्या साधनेमध्ये भक्ती केवळ अंश मात्र असते. जसे की त्यांची साधना आहे कर्मयोगाची, अष्टांग योगाची किंवा ज्ञानयोगाची, त्याच्यामध्ये थोडीशी भक्ती असते, कारण भक्तीशिवाय तो मार्ग पण फळ देऊ शकत नाही. शेवटी त्या मार्गाचा पण त्याग करून भक्तीचा सहारा घ्यावा लागतो. मी गीता प्रश्नमंजुषामध्ये पण ॲन्सरमध्ये पाठवलं होतं, ज्ञानमचे तू मयी संन्यसेत, की शेवटी ज्ञानाला पण संन्यास म्हणजे ज्ञानाला सोडून द्यावं लागतं. आणि त्या ज्ञानसाधनेमध्ये जी काही थोडीफार भक्ती होती, तीच त्या जीवाला त्या ज्ञानसाधनाचं फळ म्हणजे मोक्ष मिळवण्यासाठी मदत करून देते.
नंतर कर्माबद्दल पण तसंच आहे. अज्ञायैव गुणान दोषान मयादिष्टान अपि सुखान धर्मान संतेजे हे सर्वान माम भजे सतु सत्तमः. की हा व्यक्ती बघतो की बाबा कर्माला सोडून दिल्याने काय दोष होतात, परंतु त्याला माझ्यावरती श्रद्धा असल्यामुळे तो या सर्वांचा त्याग करतो. तर हे सर्व कशासाठी मी सांगतोय की गुणीभूत भक्त, गुणीभूत कर्मयोग ज्ञानयोग, कर्मयोगी ज्ञानयोगी अष्टांगयोगी आणि गुणीभूत हे सारखंच आहे. त्यांना आपण असं हे म्हणण्याची गरज नाही की भक्ती मिश्र कर्म किंवा भक्ती मिश्र योग, ते जास्त किचकट होईल. सरळ सरळ कर्मयोग ज्ञानयोग अष्टांगयोग याला गुणीभूत असं लक्षात ठेवा, आणि त्याच्यामध्ये भक्तीचं थोडंसं मिश्रण आहे म्हणून भक्ती मिश्र कर्म ज्ञानयोग असं आपण म्हणतो. नंतर 7-8 अध्यायामध्ये आपण ते 4 प्रकारचे लोक बघितले. आर्तो अर्थात जिज्ञासू ज्ञानीच्या भरतर्षभ, ते आहेत प्राधान्यभूतवाले. आता प्राधान्यभूत म्हणजे काय की त्यांच्या साधनेमध्ये भक्ती प्राधान्य आहे, प्राधान्य आहे परंतु 100% नाही आहे. त्यांच्या भक्तीमध्ये काही कर्माचं पण मिश्रण असणार. आता कर्माचं मिश्रण असणार म्हणजे काय की ते कर्मामध्ये जे काही गोष्टी सांगितलेल्या असतील करण्यासाठी, समजा अशा प्रकारचा यज्ञ केला पाहिजे, हा दोष मिटवण्यासाठी हे दान केलं पाहिजे, अशा थोड्या थोड्या काही दोष त्या साधनेचे दोष पण त्यांच्या भक्तीमध्ये असतात. तर ते झाले कर्ममिश्र भक्ती, नंतर ज्ञानमिश्र भक्ती आणि नंतर योगमिश्र भक्ती. हे 3 झाले प्राधान्यभूत भक्त. म्हणजे यांच्या साधनेमध्ये भक्ती प्राधान्य आहे त्याला प्राधान्यभूत म्हणायचे. ज्यांच्या साधनेमध्ये भक्ती गौण आहे त्याला गुणीभूत म्हणायचं. आणि नंतर आपण आता मागच्या श्लोकामध्ये जो बघितलं महात्मा व्यक्ती, ते आहे शुद्ध भक्तीवाले. शुद्ध भक्ती म्हणजे काय की यांच्या साधनेमध्ये इतर मार्गांचा दोष नसतो. इतर मार्गांचा दोष नसतो म्हणजे ते त्यांना पूर्णपणे श्रद्धा असते. श्रद्धा शब्दे विश्वास कहे सुदृढ निश्चय, कृष्ण भक्ती कैले सर्व कर्म कृत होय. की मी कृष्ण भक्ती केली तर माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या इथेच पूर्ण होतात, त्याच्यामुळे मला वेगळं होऊन कोणतं यज्ञ करण्याची किंवा वेगळं होऊन काहीतरी बळी देण्याची गरज नाही, हे त्या व्यक्तीला माहीत असतं. तर ही श्रद्धा या शुद्ध भक्ताची असते. शुद्ध भक्त काय काय कार्य करतो आपण मागच्या श्लोकामध्येच बघितलं. सततम कीर्तयन्तो मामेतंत दृढव्रत, हे शुद्ध भक्ताचं वर्णन आहे. 8व्या अध्यायामध्ये पण 14 नंबरच्या श्लोकामध्ये 22 नंबरच्या श्लोकामध्ये शुद्ध भक्ताचं वर्णन येतं. आता हे तुम्हाला त्यांनी सांगितलं, हे तुम्हाला समजलं असेल तर आता हे पुढचं सांगतो. गुणीभूत प्राधान्यभूत शुद्ध हे झालं. शुद्धलाच वेगवेगळी नावं आहेत. शुद्ध भक्ती, केवला भक्ती, अनन्या भक्ती, हे सगळे शुद्ध भक्तीचेच नाव आहेत. आता हे 15व्या नंबरच्या श्लोकामध्ये हे जे उपासक आहेत हे वेगळ्याच प्रकारचे आहेत. हे गुणीभूत भक्तापेक्षा पण कनिष्ठ स्तरावरचे आहेत. म्हणजे आपण म्हणायचो की ज्यांच्या साधनेमध्ये भक्ती अंश मात्र आहे ते गुणीभूत आहेत, कर्मयोगी अष्टांगयोगी वगैरे. त्यांच्यापेक्षा कनिष्ठ स्तरावरती हे 3 लोक आहेत. म्हणजे यांच्यामध्ये भक्ती किती कमी असेल तर हे म्हणजे नगण्य भक्तीवाले लोक आहेत ते. तर हे काय करतात, ज्ञान यज्ञेन चापन्य यजंतो माम उपासते, ज्ञानाच्या सहाय्याने माझी उपासना करतात. कशा पद्धतीने? 3 प्रकारे, एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विशतो मुखम. तर हे एकदम कनिष्ठ स्तराचे साधक आहेत. तर हे काय करतात, एकत्वेन म्हणजे यांची अशी अंडरस्टँडिंग असते की परमसत्य आणि मी एक आहे, आणि या भावनेमध्ये ते स्वतःचीच उपासना करतात किंवा स्वतःचीच पूजा करतात. त्याला म्हणतात अहंग्रोपासना, अहम अग्रोपासना. तर परंतु हे मायावादी नाही आहेत. कारण मायावादी लोक काय म्हणतात की भगवंतांचं स्वरूप माया आहे, परंतु हे लोक असं म्हणत नाहीत. म्हणून याला आपण 9.11 नाही घेतलं या लोकांना, नाहीतर तिथेच आले असते ना अवजानंती मा मूढामध्ये. तिथे यांना नाही सांगितलं, यांना परत सांगितल्याचा अर्थ हे ते लोक नाही आहेत, हे मायावादी नाही आहेत. गुणात्मकदृष्ट्या मी आणि परमसत्य एकच आहे या भावनेमध्ये जी उपासना असते त्याला म्हणायचं अहंग्रोपासना. याला इथे या श्लोकामध्ये शब्द आला एकत्वेन, मी आणि तो एक आहे, एकत्वेन. पृथक्त्वेन म्हणजे काय? पृथक म्हणजे वेगवेगळं करणे, की जे वेगवेगळे सूर्य, चंद्र, इंद्र, वायू हे जे सगळे काही आहेत ते भगवंतांचेच प्रतीक आहेत. या भावनेतून त्यांची उपासना करणारे लोक आहेत, त्यांना म्हणायचं पृथक्त्वेन किंवा प्रतीकोपासक. प्रतीक आहे ना, प्रतीक भगवंत, आपण प्रतीक म्हणजे चिन्ह समजतो. तर ते इंद्रांना भगवंतांचे हात समजतील किंवा चंद्राला भगवंतांचे डोळे, असं प्रतीक समजून त्यांची उपासना करतात. हे प्रतीकोपासक आहेत. आणि
जे शेवटचे विश्वतोमुखम म्हणजे विश्वरूप उपासक, ज्यांना आपण भागवतांच्या दुसऱ्या स्कंदामध्ये अभ्यास केला. तर विश्वरूप उपासक काय करतात की हे जे सगळं काही सृष्टी आहे या सृष्टीलाच भगवंताचं शरीर समजतात आणि एका दृष्टीतून ते भगवंताचं शरीर आहेच. कारण जे काही विश्व निर्माण झालं ते भगवंताच्या शक्तीपासूनच निर्माण झालं आहे. परंतु हे शरीर शाश्वत नाही आहे आणि दिव्य नाही आहे, भौतिक आहे. कारण हे जगतच भौतिक आहे ना, ह्या शरीराचा विनाश होतो. तर यांचं कसं असतं की या जगतातल्या सगळ्या गोष्टींना ते एका व्यक्तीच्या स्वरूपात बघतात आणि त्या भावामध्ये त्याची उपासना करतात. जसं की मी तुम्हाला बोललो होतं ना की जवाहरला समजा आपण एक गाव समजलं, तर वेगवेगळे रोड म्हणजे त्या व्यक्तीचे हात पाय, आणि एखादा महत्त्वाचा चौक असेल तर ते म्हणजे त्याचं डोकं, अशी कल्पना केली आणि जवाहरला एक व्यक्ती समजलं आणि मग त्या व्यक्तीची उपासना केली, तर त्याला म्हणायचं विश्वरूप उपासना. हे लोक असेच करतात, हे विश्वतोमुखमवाले. तर इथे आपण हे विश्वरूप उपासक बघितले. अहंग्रोपासना, विभूती देवता आणि विश्वाला, हे झाले 3. आता हे जे आहे श्लोक क्रमांक 16 ते 19 मध्ये भगवंतांनी काय केले की हे लोक कशी कल्पना करतात. जसं आपण भागवतामध्ये अशी कल्पना आहे, भागवतामध्ये 3 ठिकाणी विश्वरूपाचं वर्णन येतं. तर प्रत्येक ठिकाणी वेगळ्या पद्धतीने समजावून सांगितलं विश्वरूप कसं आहे. काही ठिकाणी या 14 भुवनालाच विश्वरूप किंवा भगवंतांचं भौतिक शरीर सांगितलं आहे की जे रसातळ पाताळ आहेत ते त्यांचे तळवे आहेत, नंतर जनलोक तपलोक जे आहेत त्यांचं कपाळ आहे, अशी कल्पना केली आहे. किंवा काही ठिकाणी ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र यांना पण या रूपामध्ये बघितलं जातं की ब्राह्मण म्हणजे त्यांचं डोकं, क्षत्रिय म्हणजे दोन्ही हात, वैश्य म्हणजे काय म्हणतात त्याला पोटाचा भाग, आणि शूद्र म्हणजे त्यांचे चरण. इथं काय केले बेसिकली आपण 4ही वर्णांना एक व्यक्ती समजलं आहे. त्याच्या आधी काय केलं होतं की 14 भुवनाच्या या विश्वाला एक व्यक्ती समजलं, असं समजून या लोकांची साधना असते. आता नक्की कसे करतात ते त्यांच्या ग्रंथामध्ये दिलं असेल. तर हेच त्यांचा मनोभाव काय असतो ते सांगण्यासाठी भगवंतांनी इथे काही उदाहरणं दिली की बाबा त्यांचा काय भाव असतो की मीच यज्ञ आहे, मी म्हणजे भगवंत यज्ञ आहेत, भगवंतच तर्पण आहेत, भगवंतच मंत्र आहेत, तेच अग्नी आहेत, तेच या जगताचे माता धाता पिता सर्व काय आहेत, तेच ओंकार आहेत, तेच वेद आहेत, नंतर ते सर्वांचे प्रभू म्हणजे स्वामी आहेत, ते सर्व गोष्टींचे साक्षी आहेत, सर्व काही त्यांच्यामध्येच निवास करतं. सगळ्याचा प्रभव म्हणजे उत्पत्ती, स्थान म्हणजे पोषण आणि प्रलय म्हणजे विनाश त्यांच्यामध्येच होतं. ते अव्यय बीज आहेत म्हणजे त्या बीजाचा कधी नाश होत नाही. आता हे भगवंत सांगतायत मीच उन्हाळ्यामध्ये बाष्पीभवन करतो आणि मीच पावसाळ्यात पाऊस देतो, कधी मी पाऊस थांबवून पण ठेवतो, म्हणजे आपण म्हणतो ना सुका दुष्काळ. मीच अमृत म्हणजे मोक्ष आहे, मृत्यू म्हणजे मीच हे भौतिक जगतातला वास आहे, मी स्थूल आहे, मी सूक्ष्म आहे. तर हे मीच हे काय सांगितले भगवंतांनी की या सगळ्या गोष्टींची कल्पना करून हे लोक या विश्वरूपाची उपासना करतात. तर 16 ते 19 म्हणजे बेसिकली काय आहे, एका पद्धतीने विश्वरूपाचं वर्णन आहे. परंतु सगळ्याच गोष्टी इथे कशा सांगणार, सगळ्या गोष्टी विश्वरूपामध्ये काय काय आहे, पण एक समजण्यासाठी भगवंतांनी कल्पना दिली की मी हे आहे, मी ते आहे. आणि तिथं आपण 14 भुवनांची कल्पना केली, नंतर वर्णाश्रमाची कल्पना केली. इथे वेगवेगळ्या गोष्टी भगवंतांच्याच भौतिक रूपाचं भाग आहे असं बघून हे लोक साधना करतात, विश्वरूप उपासक. मग आता श्लोक नंबर 20 आणि 21. श्लोक नंबर 20 आणि 21 मध्ये आपण थोडं गीता सुबोधिनीपासून आपलं थोडंसं मतभेद झाला आहे की आपण काय बोललो की बाबा गीता सुबोधिनीमध्ये ते म्हणतात की हे प्रतीकोपासक आहेत 20 आणि 21 वाले. तर मला वाटतं बहुतेक बलदेव विद्याभूषण यांच्या टीकेमध्ये असं आहे, पण ते पण कन्फ्युजिंग आहे. परंतु विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर काय सांगतात की या तिघांचं जे वर्णन केलं, तिघांचं म्हणजे एकत्ववाले, पृथक्त्ववाले आणि विश्वरूपवाले,
हे तिघंही भगवंतांना मान्य करतात, त्यांना मोक्ष मिळतो. परंतु जे कर्मी आहे, जे भगवंतांना मानत नाहीत, त्यांचं वर्णन आता पुढच्या श्लोकामध्ये येणार आहे. याचा अर्थ काय होतो की हे प्रतीकोपासक नाही आहेत. कारण हे जर प्रतीकोपासक असते तर मग यांना पण मोक्ष मिळायला पाहिजे ना. हा मुद्दा तुम्हाला समजतोय का किचकट वाटतो हा थोडासा? म्हणजे मी पण इथं ग्रुपवरती टाकले आश्रमात, पण कुणी आणखीन त्याला काही रिप्लाय दिला नाही. हे तुम्हाला थोडीफार आयडिया येते का? काही प्रश्न आहे? प्रतीकोपासक आहेत की नाही याच्यावरती तुमचं काय मत आहे? हां, तर श्लोक नंबर किती होता तो वेगळ्या प्रकारचे लोक? हां, श्लोक नंबर 15मध्ये बघितले ना आपण, 3 प्रकारचे उपासक असतात. एकत्ववाले म्हणजे मी आणि ईश्वर एकच आहे या भावनात करणारे. नंतर पृथक्त्ववाले म्हणजे भगवंतांचे वेगळे जे देवी देवता आहेत त्यांचे प्रतीक म्हणून त्यांची उपासना करणारे. आणि विश्वतोमुख म्हणजे या जगालाच एक व्यक्ती समजून किंवा भगवंतांचं भौतिक शरीर समजून उपासना करणारे. असे 3 प्रकारचे साधक आहेत. आणि तिघंही गुणीभूत भक्तीपेक्षा कनिष्ठ आहेत अशी आपण चर्चा केली. मग श्लोक नंबर 16 ते 19मध्ये कशी ते कल्पना करतात की सगळ्या काही गोष्टी भगवंतच आहेत त्याचं वर्णन केलं. की मीच यज्ञ आहे, मीच आहुती आहे, मीच पिता आहे, अशा पद्धतीनं ती कल्पना करतात. आता श्लोक नंबर 20 आणि 21मध्ये सुबोधिनीमध्ये सांगितले की हे प्रतीकोपासक आहेत. प्रतीकोपासक म्हणजे हे इंद्रचंद्र यांची भगवंतांचा प्रतीक म्हणून उपासना करतात असं भागवत सुबोधिनीमध्ये दिले. परंतु आचार्य थोडे वेगळं सांगतात, किंवा कदाचित माझी अंडरस्टँडिंग चुकली असेल म्हणून मी ग्रुपवरती पाठवलं पण ॲन्सर आलं नाही, म्हणून हे तुम्ही इथं स्टार करून ठेवू शकता की आपल्याला क्लॅरिफाय करायचं. कारण विश्वनाथ चक्रवर्ती ठाकरे काय सांगतात, हे 3 प्रकारचे जे कनिष्ठ भक्त होते, ज्यांनी भक्तीचा भाग म्हणून ज्ञान यज्ञ केला, तर त्यांची भक्ती खूप कनिष्ठ आहे आणि त्यांना म्हणून सालोक्यापेक्षा खालचं मिळतं. सालोक्यापेक्षा खालचं म्हणजे काय की भगवत धाम मिळत नाही, जास्तीत जास्त निराकार मोक्ष मिळेल. तर नंतरची ओळ काय लिहितात विष्णू चक्रवर्ती ठाकूर, परंतु जे लोक आहेत जे भौतिक कर्माचं पालन करतात ते मुक्त होत नाहीत. आणि या पुढच्या 2 श्लोकामध्ये अशा भौतिक कर्माचं पालन करणाऱ्या साधकांचं वर्णन आहे. याचा अर्थ असा होतो की हे प्रतीकोपासक नाही आहेत. कारण दोघांमध्ये सांगितलं ना, त्या तिघांना हे मिळतं, परंतु आता हे वेगळे लोक आहेत, म्हणजे हे प्रतीकोपासक नाही आहेत. परंतु तरी पण कन्फ्युजन आहे थोडं समजायला. पण आपण ठीक आहे, ह्या मुद्दा तुम्ही कुठेतरी लिहून ठेवा. जर आन्सर दिलं कोणी, माधव गोपाल प्रभूंना पण मी मेसेज केला होता पण त्यांना वेळ नसेल कदाचित, तर मग आपण नंतर परत क्लॅरिफाय करू. तर आता कुठे आलो आपण? हां, तर आता 9.20 वाले कोण लोक आहेत? हे स्वर्गकामी लोक आहेत. कारण कर्मकांडावाल्या लोकांना काय पाहिजे असतं? जास्तीत जास्त स्वर्गच पाहिजे असतो. तर त्रैविद्या माम, त्रैविद्या म्हणजे 3 वेदांमध्ये जे काही वर्णन आहे म्हणजे त्याचं पालन करतात हे लोक. वर्णन आहे म्हणजे काय वर्णन आहे की जे काही कर्मकांड सांगितलं आहे 3 वेदांमध्ये. कारण स्वर्गप्राप्ती कर्मकांड करून होते, किंवा वेगवेगळ्या प्रकारचं दान किंवा काही व्रत करायला सांगितलं जातं, त्याच्याद्वारे पुण्य मिळवा आणि स्वर्गाची प्राप्ती करा. तर आपण तिन्ही वेदांच्या विषयामध्ये राहिलं पाहिजे की का तिन्ही वेदांना पार केलं पाहिजे? आत्तापर्यंतच्या अभ्यासातून सांगा. हां, कुठून सांगणार? कुठे असं दिलं? एक मिनिट, माझा प्रश्न असा आहे की इथे आपण म्हणतो ना की हे लोक 3 वेदामध्ये जे कर्मकांड दिले त्याचं पालन करून पुण्य मिळवतात आणि स्वर्गात जातात. परंतु गीतेमध्ये एका ठिकाणी सांगितलं आहे की आपण वेदांना पार केलं पाहिजे. तर मी तुम्हाला असं विचारलं होतं, पार केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे? तुम्ही बरोबर बोलले की वेदांना आपण पार केलं पाहिजे. तर आता असा प्रश्न आहे की कुठे असं सांगितलं आहे? तो वेदांचा सार सांगितले, परंतु एक असा श्लोक आहे जिथे सरळ सरळ सांगितले की तिन्ही वेदाला पार करून जावं. हां, परफेक्ट. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्य भवा अर्जुन निर्योग नित्य
निर्योग नित्यसत् निर्योगक्षेमवान, की अर्जुन हे वेदांचे विषय 3 गुणांमध्ये आहेत. त्रैगुण्य विषया वेदा. 3 गुणे म्हणजे हे आपले सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. आणि तू जर या तिन्ही गुणांच्या विषयामध्येच राहशील तर तू कधीच बाहेर पडणार नाही. म्हणून तू काय कर की या वेदांना पार कर. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण नो भव अर्जुन. तू निस्त्रैगुण होय म्हणजे या गुणातीत हो. आपण तेव्हा पण आपण चर्चा केली, तुमच्या लक्षात किती आहे मला माहिती नाही, परंतु याचा अर्थ असा होत नाही की आपण वेदांना नाकारतो. कारण जो पण व्यक्ती वेदांना नाकारतो त्याला नास्तिक म्हटलं जातं आपल्या सनातन तत्त्वज्ञानानुसार. तर वेदाला माटल्याशिवाय कुठलाही मार्ग प्रमाणित होत नाही, अष्टांग योग, ज्ञानयोग, कर्मयोग किंवा भक्तियोग. परंतु वेदाला पार कर याचा अर्थ काय होतो, भगवंत अर्जुनला काय सांगतात की वेदांमध्ये जो कर्मकांडाचा विभाग आहे त्याला तू पार कर. कारण तो 3 गुणामधला विभाग आहे आणि गुणातीत हो. गुणातीत एकच मार्ग आहे भक्ती. त्याच्या सहाय्याने तू अर्जुन याला बाहेर ये. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्य भव अर्जुन, निर्द्वंद्वो नित्यसत्वस्तो निर्योग क्षेम क्षेमवान. नंतर एक श्लोक येतो, यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तथा गंतासि निर्वेदम श्रोतव्य श्रुतस्यत. यदा मोहकलिलं म्हणजे की ही वेदांची जी भाषा आहे खूप मोहक आहे. किंवा याच्या आधी पण एक असा श्लोक येतो एका ठिकाणी की वेदांच्या भाषेला या मीमां पुष्पितां वाचां प्रवदन्ती न विपश्चिता. या मीमां पुष्पितां वाचां काय श्लोक आहे, या मीमां पुष्पितां वाचां, की बाबा वेदांची भाषा ही फुलांसारखी आहे. फुलासारखी म्हणजे काय, ती खूप बढाई चढाई करून वर्णन केलं जातं की स्वर्गामध्ये हे मिळणार, ह्या सुविधा आहेत, हे भौतिक गोष्टी मिळणार, तुमच्याकडे एवढी शक्ती असणार, असं एकदम वर्णन केलं जातं. परंतु हे वर्णन कुठे, कर्मकांडाच्या विभागामध्ये. या मीमां पुष्पितां वाचां प्रवदन्ती अविपश्चिता. आणि अशा लोकांचं काय म्हणणं, या मीमां पुष्पितां वाचां प्रवदन्ती विपश्चिता वेदवादरता पार्थ नान्यदस्तीति वादिनः. कामात्माना स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदां क्रिया विशेष बहुलां भोगैश्वर्य गतिं प्रति. नंतर भगवंत म्हणतात 2:45 मध्ये, त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्तो निर्योगक्षेम आत्मवान. तर हे तुम्ही जर नंतर वाचन कराल, दुसऱ्या अध्यायामध्ये श्लोक नंबर 42, 43 आणि 45, तर याच्यामध्ये दोन्ही लोकांचा फरक सांगितला आहे. 42 आणि 43 मधले असे लोक आहेत की जे वेदांमधल्या फुलांसारख्या भाषेने प्रभावित होतात. फुलांसारख्या म्हणजे काय, इंद्रतृप्तीची सुविधा कशी मिळणार याचं वर्णन करणाऱ्या भाषेने प्रभावित होतात. तर ही फुलांसारखी भाषा आहे, परंतु हे फुलं विषारी आहेत. का विषारी आहेत, कारण या फुलांनी तुम्हाला या फुलांसारख्या भाषेने स्वर्ग मिळेल, परंतु यातून मुक्ती नाही होणार, परत परत येणं जाणं चालू राहणार. म्हणून 45 नंबरच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की अर्जुन, तू हा वेदाचा कर्मकांडाचा विषय पार कर. कधी पण जर म्हटलं जातं ना की त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन, याचा अर्थ असा होत नाही की वेदांना नाकारायचं. ज्यांनीही वेदांना नाकारले त्यांना नास्तिक म्हटलं जातं. म्हणून गौतम बुद्धाच्या मार्गाला नास्तिक मार्ग म्हटलं जातं, कारण त्यांनी वेदाला नाकारलं. का नाकारलं त्याचं वेगळे बरंच मोठं कारण आहे, त्याच्यामध्ये नंतर जाऊ. त्याच्यामुळे वेदांना नाकारणं शक्य नाही. आणि जर एखाद्या व्यक्तीने वेदांना किंवा वेदांच्या साहित्याला नाकारलं तर त्याचा कोणता नामापराध होतो, किती नंबरचा नामापराध होतो, किंवा असा नामापराध आहे की नाही आहे वेदांना नाकारण्याचा? इंग्लिशमध्ये ते काय म्हणतात, टू ब्लास्फेम द वेदिक स्क्रिप्चर और स्क्रिप्चर्स इन द परस्युएन्स ऑफ वेदिक व्हर्जन. हां, तर ते 4था का 5वा आहे. बेसिकली मला हे सांगायचं आहे की जर तुम्ही वेदांना मान्य केलं नाही आणि भक्ती केली तर तो नामापराध होतो. म्हणून नामांचा जप करूनही फायदा होणार नाही. तर आता काय माझा प्रॉब्लेम काय होतो की वर्णन करताना 4था आहे ना, ओके, इकडे तिकडे जातो म्हणून तुम्हाला जास्त कन्फ्युजन होईल, पण ठीक आहे, सांगणं महत्त्वाचं होतं.
की बाबा वेदाला नाकारणं शक्य नाही, कारण तो नामापराध आहे. हां, तर हे का मी बोललो होतो, श्लोक नंबर 20मध्ये जो आहे ना पहिला शब्द, त्रैविद्या माम सोमपा, तर हे त्रैविद्यावाले म्हणजे हे जे वेदांच्या कर्मकांडी रूपी विभागाने प्रभावित झालेले लोक. असं ती बघा, सामान्यतः समाजामध्ये कुणाचाही मृत्यू झाला की त्याच्या नावासमोर स्वर्गीय लिहिलं जातं. मॅक्सिमम लोक त्यानेच प्रभावित आहेत, कारण वेदांमध्ये त्याचं खूप काय म्हणतात फ्लावरी पुष्पमय भाषा आहे. पुष्पमय भाषा म्हणजे आकर्षक भाषा. तर हे लोक या कर्मकांडाच्या विभागाने आकर्षित होतात, वेगळ्या प्रकारचे यज्ञ करतात. आता इथे यज्ञ म्हणजे हा अग्नीचा यज्ञ पण असू शकतो आणि किंवा पुण्यकर्म पण असू शकतं. आणि त्याच्यानंतर ते सोमरसाचं पान करतात. हे सोमरसाचं पान कसं हे मला नाही माहिती. आणि मग त्यांना स्वर्गप्राप्तीची इच्छा असते आणि त्या पुण्याच्या आधारे ते सुरेंद्र लोकाची प्राप्ती करतात, म्हणजे इंद्रदेवाच्या लोकांची म्हणजे स्वर्गाची प्राप्ती करतात. आणि मग दिवी देव भोग, आणि मग दिव्य म्हणजे या देवतांना जो भोग मिळतो त्याची प्राप्ती ही लोक करतात. थोडक्यात काय, इंद्रतृप्तीच आहे, परंतु इथल्या इंद्रतृप्तीपेक्षा त्याची क्वालिटी हजारो पटीने किंवा करोडो पटीने मोठी आहे. परंतु प्रभुपाद म्हणतात ना, हिरा चोर क्या खीरा चोर क्या, शेवटी चोर चोरच आहे. हिरा चोर म्हणजे हिरा चोरणारा, आणि खीरा चोर म्हणजे काकडी चोरणारा. काकडी चोरली काय, हिरा चोरला काय, शेवटी चोरच झाला ना. म्हणून तर इथल्या लोकांमध्ये इंद्रतृप्ती केली काय आणि स्वर्गीय ग्रहांमध्ये इंद्रतृप्ती केली काय, शेवटी तो कोण झाला, विषयीच झाला ना. तर हे लोक जातात, त्यांना तिथे खूप काही भोग करायला मिळतो, परंतु एका दृष्टीने ते स्वतःची फसवणूक करून घेतात. तर हे झाले 20मध्ये. आता 21मध्ये या लोकांचं काय होतं, एकदा स्वर्गात गेल्यावर मग तिथून पुढे काय होणार, की आपण आपल्याला बऱ्याचदा आपण चर्चा केली की हे पुण्य म्हणजे क्रेडिटसारखं असतं. जेव्हा क्रेडिट संपतं तेव्हा आपण शॉपिंग करू शकत नाही. तसंच स्वर्गीय ग्रहावरती पण ही लोक भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम, विशालम म्हणजे खूप मोठा उपभोग घेतात. खूप मोठा उपभोग म्हणजे त्याची क्वालिटी आणि काळ पण खूप मोठा असतो. जसं की आपण बोललो ना, की इथे आपण म्हणतो की आपलं शरीर किती खराब आहे, शरीराच्या सर्व भागातून घाणच निघते, परंतु स्वर्गीय ग्रहामध्ये जे अप्सरा आहेत त्यांच्या शरीरामधून सुगंध येतो. म्हणजे याचा अर्थ काय होतो की इथेही व्यक्ती भोगच करतो, परंतु थोडासा खालच्या दर्जाचा आहे, कारण आपलं स्त्री किंवा पुरुष दोघांचंही शरीर असं आहे. परंतु स्वर्गीय ग्रहामध्ये त्यांचं शरीर वेगळ्या तत्वांचं आहे, पण शेवटी तो पण इंद्रिय भोगच आहे. त्याच्यामुळे तेव्हा आपण एक चर्चा केली होती की भक्तीमध्ये केवळ नकारात्मक गोष्टीने प्रभावित होऊन चांगलं योग्य नाही, तर सकारात्मक गोष्टी पण माहीत असल्या पाहिजे. जसं की नकारात्मक म्हणजे काय, की आपण बोलतो अरे या भौतिक जगतामध्ये किती दुःख आहे, दुःखालयम शाश्वतम, आपलं शरीर कसं आहे आणि हे किती तुच्छ भोगाची आपण अपेक्षा करतो, हे किती घाण आहे, हे झाला नकारात्मक भाव. तर यानं मदत होते. काय मदत होते, की आपल्याला वाटतं अरे या अशा घाणीमध्ये काय पडायचं आपण. परंतु जर आपण सकारात्मक गोष्टी नाही समजून घेतली तर हे जास्त दिवस नाही टिकत. समजा मग त्या व्यक्तीला कोणी स्वर्गाचं वर्णन सांगितलं, अरे स्वर्गामध्ये तर कोणाचं शरीर घाण नाही आहे, त्यांच्या शरीरातून सुगंध येतो. मग ज्या व्यक्तीला कृष्णाबद्दल सकारात्मक नाही माहिती झालं नाही, कृष्णाचं प्रेम माहिती नाही आहे, त्यांचं रूप सौंदर्य, त्यांची सेवेची सकारात्मकता कळली नाही आहे, मग त्या व्यक्तीची जी निश्चयाची शक्ती आहे ते मग इथं कमकुवत व्हायला लागते, कारण केवळ त्याने नकारात्मक विचारानेच आपली साधना केली. तर बेसिकली मला काय सांगायचं आहे की स्वर्गात पण तो उपभोग आहे, परंतु स्वर्गीय उपभोग खरंच खूप 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 श्रेष्ठ लेवलचा आहे, परंतु आपल्याला त्याने पण आकर्षित नाही व्हायचं. म्हणून कसं दोन्ही आपण म्हटलं ना, शेवटी चोर चोर आहे. म्हणून भगवंतांबद्दल सकारात्मक भाव निर्माण झाला पाहिजे, त्यांच्या सेवेसाठी किंवा त्यांच्या गुणाने प्रभावित होऊन किंवा त्यांची भक्तवत्सलता बघून किंवा इतर भक्त त्यांच्यावरती कसे प्रेम करतात याने प्रभावित जेव्हा व्यक्ती होईल तेव्हा त्याची एक पायरी वर होईल. नाहीतर केवळ नकारात्मक स्तरावर राहिलं तर जास्त दिवस टिकणार नाही. तर 21मध्ये काय होतात की हे लोक बाबा परत यांना खाली यावं लागतं, कारण पुण्य संपलं. आता इथपर्यंत आपण चर्चा केलेली आहे. आता आज तर मी रिव्हिजनमध्येच एक तास घातला. आता पुढच्या वेळेस
तुम्हाला तुमच्यापैकी कोणाला तरी एकाला सांगावं लागेल. एका श्लोकाची एक लाईन सांगायची. तर ठीक आहे, एकही श्लोक न करता थांबण्यापेक्षा एखादा श्लोक बघूया आपण. श्लोक बघायचा का थांबायचा? हां, ओके. तर तुम्हाला कधी दुसरं काही काम असेल तर मला सांगा, जबरदस्ती हे नाही करायचं. ठीक, आता श्लोक नंबर 22 आपण वाचन करतो आहे. तर हा तिसरा विभाग आहे, लक्षात असू द्या. 9व्या अध्यायाचा तिसरा विभाग. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपासक किंवा साधक आहेत, त्यांचं वर्णन आपण ऐकतो आहे. तर श्लोक नंबर 20 आणि 21मध्ये आपण कर्मकांडाच्या साहाय्याने स्वर्गाची प्राप्ती करून तिथे उपभोग घेऊन परत येणाऱ्या लोकांबद्दल ऐकलं. त्या लोकांना आपल्या पुण्यकर्माच्या साहाय्याने स्वर्गीय ग्रहावरती उपभोग मिळतो. मग आता याच्यापेक्षा काही वेगळे लोक आहेत, त्यांचं वर्णन श्लोक नंबर 22मध्ये आहे. तर हा वेगळा व्यक्ती कोण आहे ते आपल्याला कळेलच. हा श्लोक गावे, श्लोक क्रमांक 22. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. या अध्यायामध्ये बघा, काही काही श्लोक खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यापैकी हा एक श्लोक आहे. नंतर तो सततम महात्मावाला श्लोक होते ना, तो पण महत्त्वाचा होता. नंतर पत्रम पुष्पम हा एक श्लोक येईल, तो पण महत्त्वाचा आहे. आणि या अध्यायाचा शेवटचा श्लोक मनमना भो मदभक्तो, तो पण फार महत्त्वाचा. हे 4-5 श्लोक अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे शुद्ध भक्तीचे वर्णन करतात. तर हा पण त्याच्यापैकीच एक श्लोक आहे. तर या 22 नंबरच्या श्लोकामध्ये शुद्ध भक्ताचं वर्णन केले. शुद्ध भक्ताचं म्हणजे प्रश्न असा आहे, आज विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी असा प्रश्न उपस्थित केला आहे आपल्याला समजण्यासाठी, की ठीक आहे, तुम्ही म्हणताय की 20 आणि 21 नंबरच्या श्लोकामध्ये हे लोक पुण्य कमावतात आणि त्या पुण्याच्या सहाय्याने त्यांना स्वर्गामध्ये खूप काही भोग मिळतो. परंतु जे तुमचे भक्त आहेत ते तर पुण्य नाही कमवत. आपण भक्तीमध्ये पुण्य कमावतो की पाप कमावतो? आपण पाप आणि पुण्याच्या परे जाण्याचा प्रयत्न करतो ना. मग असा प्रश्न विचारला आहे त्यांनी, की हे लोक पुण्य कमावून जातात स्वर्गात, परंतु जे भक्त आहेत ते काही पुण्य पण कमवत नाहीत. मग त्यांचं रक्षण कोण करेल आणि त्यांच्या गरजा कोण पूर्ण करेल? तर या श्लोकामध्ये भगवंत उत्तर देतात. तो प्रश्नाचा काही श्लोक नाही आहे, पण तुम्हाला मी बोललो ना की आचार्य असे भगवंतांचा मनोभाव जाणून किंवा अर्जुनचा मनोभाव जाणून प्रश्न उपस्थित करतात, हे आपल्याला समजण्यासाठी. याला हे आपल्याकडे इंग्लिशमध्ये रीडिंग बिटवीन द लाईन असं म्हटलं जातं. म्हणून असा सांगणारा श्लोक नाही आहे की भक्तांना कोण हे देईल, परंतु आचार्यांनी टीकेमध्ये सांगितले. तर काय त्यांनी मुद्दा उपस्थित केला, 20 आणि 21मध्ये लोक पुण्य कमावून स्वर्गात जातात, खूप काही भोग मिळवतात, ठीक आहे. परंतु जे भक्त आहेत ते काही पुण्य कमावत नाहीत, मग त्यांचं काय होईल? त्यांना कोण पुरवठा करेल? त्यांचं कोण रक्षण करेल? तर इथे भगवंत त्याचं वर्णन त्याबद्दल उत्तर देतात. अनन्यास चिंतयन्तो माम, जे अनन्यपणे माझं चिंतन करतात. ये जना पर्युपासते, आणि पूर्ण म्हणजे माझी उपासना करतात. तेषां नित्य अभियुक्तानां, जे माझ्या चिंतनामध्ये युक्त आहेत, किंवा याच्याबद्दल समोर वर्णन येणार आहे. या प्रश्नाच्या उत्तरासाठी शेवटची वेळ महत्त्वाची आहे. योगक्षेमं वहाम्यहम. प्रश्न काय उपस्थित केला, जर पुण्य कमवत नाहीत तर मग त्यांना पुरवठा आणि त्यांचं संरक्षण कसं होईल? तर या प्रश्नाचं उत्तर या श्लोकाची शेवटची वेळ आहे, योगक्षेमं वहाम्यहम. की अर्जुन, अशा भक्तांना पुण्यावरती निर्भर राहण्याची गरज नाही आहे, देवी देवतांवरती निर्भर राहण्याची गरज नाही. त्यांच्या योगाची आणि त्यांच्या क्षेमाची जबाबदारी मी स्वतः घेतो. योग आणि क्षेम म्हणजे जे त्यांच्याकडे आहे त्याचं संरक्षण करणं, आणि जे त्यांच्याकडे नाही आहे त्याचा पुरवठा करणं. तर आपण बऱ्याचदा तुम्ही ही चर्चा केलेली आहे बघा, की भक्तीमध्ये आपण कर्माच्या प्रभावाखाली नसतो. त्याच्या समजावून सांगण्यासाठी हा एक श्लोक आपण वापरू शकतो.
की बरेच लोक म्हणतात की असं कुठं सांगितलं आहे. कर्माने निर्दहती किंतुच्या भक्ती भाजाम तो आहे ब्रह्मसंहितेमधला श्लोक, पण हा पण एक श्लोक आहे की बाबा 20 आणि 21मध्ये तर पुण्यकर्माने त्यांनी मिळवलं, मग जे हे दोन्ही मिळत नाही त्यांचं काय होईल. तर ते लोक कर्माच्या प्रभावाखाली नसतात, त्यांचं आयुष्य भगवंत स्वतः आपल्या हातात घेतात. योगक्षेम मोहाम्यहम. आता समजा एखादा राजा आहे, राजाच्या राज्यामध्ये प्रजा पण आहे आणि राजकुमार पण आहे. तर प्रजेसाठी राजा काय करेल, वेगवेगळ्या खात्यांमधून किंवा मंत्र्यांच्या सहाय्याने धान्य वाटप वगैरे जे काही करेल, परंतु राजकुमाराला तो स्वतःच्या हाताने खाऊ घालतो. राजकुमारासाठी असं म्हणत नाही की जा प्रधानमंत्र्यांच्या घरी आणि त्यांना म्हण की थोडासा राईस द्या, असं करत नाही राजा. तर इथे राजा कोण, राजकुमार कोण आणि प्रजा कोण? हम्म, हम्म. हां, ते जे कर्माच्या प्रभावाखाली कर्मानुसार ते आपल्या फळाची प्राप्ती करतात. तर ही हे 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 उत्तर आहे भगवंतांचं की त्यांच्या योग आणि क्षेमाची जबाबदारी माझी आहे. तर हा श्लोक छान आहे. आधीचे तत्त्वज्ञान पण आधीच्या श्लोकांसारखं क्लिष्ट नाही आहे, रसिक श्लोक आहे, त्याच्यामुळे समजायला पण सोपं आहे. तर हे झालं 4थ्या ओळीमध्ये उत्तर. नंतर मग असा प्रश्न येईल की मग हा भक्त नेमका असतो कसा, की ज्याच्या योगक्षेमाची तुम्ही स्वतः जबाबदारी घेता. तर हा कसा भक्त आहे हे समजावून सांगण्यासाठी या श्लोकामध्ये 3 शब्द वापरले. त्या 3 शब्दाच्या सहाय्याने यांचं स्पष्टीकरण होतं. पहिला आहे अनन्यजना. अनन्य, अन्य आणि अनन्य याच्यामध्ये काय फरक आहे, कोण सांगेल? अन्य आणि अनन्य. आपण समजा, हां हां सांगा सांगा. हां हां आपण दैनंदिन मराठीमध्ये पण म्हणतो ना, अन्य विषय कुठले आहेत, असं. अन्य हा शब्द, अन्य म्हणजे इतर, आणि अनन्य म्हणजे तो एकटाच आहे, त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही आहे. तर हे या भक्ताचं लक्षण सांगताना हा एक शब्द आहे पहिला, अनन्य जना. बघा, पहिल्या ओळीमध्ये अनन्य शब्द येतो आणि दुसऱ्या ओळीमध्ये जना. तर अनन्य जना म्हणजे काय, की या ज्यांच्या योगक्षेमाची मी जबाबदारी घेतो यांचा स्वभाव कसा असतो, ते अनन्य जना असतात. अनन्य जना म्हणजे त्यांच्या आयुष्याचं ध्येय केवळ मीच असतो, केवळ मीच असतो. हे खूप महत्त्वाचं आहे, की असं नाही की अरे मला हे मिळालं पाहिजे म्हणून अमुक यज्ञ पण केला पाहिजे किंवा हे दान पण केलं पाहिजे, काय माहिती भक्तीने होईल की नाही होईल, असं त्यांना वाटत नाही. अनन्यजना की श्रद्धा शब्दे विश्वास कहे सुदृढ निश्चय, कृष्ण भक्ती कैले सर्व कर्म कृत आहे. बस कृष्ण भक्ती करून सर्व काही होणार, माझ्या जीवनाचं ध्येय केवळ कृष्ण आहे, असं त्यांचं पहिली ओळख आहे. नंतर चिंतयंतो. चिंतयंत म्हणजे चिंता नाही, चिंतन करतात भगवंतांचं चिंतन. भगवंतांचं चिंतनमध्ये भरपूर गोष्टी आल्या, भगवंतांचं लीला चिंतन किंवा भगवंतांचं वर्णन श्रवण सर्व काही चिंतयंतमध्ये येतं. आणि परिउपासते. आता पूर्ण आणि परिपूर्णमध्ये काय फरक आहे? पूर्ण आणि परिपूर्ण. हां नाही, दैनंदिन वापरामध्ये पूर्ण आणि परिपूर्णमध्ये काय फरक आहे दैनंदिन मराठीमध्ये? हां, ते पण म्हणू शकतो. किंवा काय म्हणता येईल, हे काम मी पूर्ण केलं आणि हे काम परिपूर्ण केलं. पूर्ण पण 100%च आहे. हां, परिपूर्ण म्हणजे कम्प्लिटली केलं बाबा, याच्यामध्ये आता काही डाऊट नाही आहे. तर या व्यक्तीचं, या भक्ताचं लक्षण काय आहे? परिउपासते. एक आहे उपासना करणे आणि एक आहे परिउपासना, पूर्ण आणि परिपूर्ण. परिउपासते म्हणजे पूर्णपणे माझी उपासना करतात. तर इथं पूर्णपणे म्हणजे काय म्हणता येईल याला, की आता त्यांच्या उपासनेमध्ये काही
काही दोषच नाही आहे किंवा काही शिल्लकच नाही आहे अशी उपासना हे लोक करतात. हे या शुद्ध भक्तांचं लक्षण आहे. अनन्यजनांना त्यांच्या आयुष्याचं ध्येय केवळ मी आणि मीच आहे. चिंतयंतो जे केवळ माझं चिंतन करतात. परी उपासते म्हणजे जे माझी परिपूर्णपणे उपासना करतात. नित्य अभियुक्ताना म्हणजे अशा पद्धतीने जे भक्तीमध्ये दृढ आहेत, अशा लोकांच्या योगक्षेमाची जबाबदारी भगवंत घेतात. हे कळलं पाहिजे कुणाची जबाबदारी घेतात. तर आचार्यांनी एक स्पष्टीकरण दिलं इथे. शेवटच्या ओळीमध्ये शब्द येतो वहामी अहम. आता बसमध्ये कंडक्टरला काय म्हणतात मराठीमध्ये? वाहक म्हणतात. वाहक म्हणतात ना. तर इथे वाहामी, वाहामी म्हणजे स्वतः वाहन करणं, स्वतः घेऊन जाणं. तर आचार्यांनी असा प्रश्न उपस्थित केला की तुम्ही वहामी का म्हणताय, करोमी का म्हणत नाही? आता मला पण आधी माहीत नव्हतं, आपल्याला एवढं काही फरक समजणार आहे वहामी आणि करोमीमध्ये काय फरक आहे. तर वहामीचा अर्थ काय होतो की त्या व्यक्तीने स्वतः करणे, त्याला म्हणतात वहामी. आणि करोमीचा अर्थ काय होतो, कुणाकडून तरी करून घेणं, त्याला म्हणतात करोमी. तर इथे भगवंत काय म्हणतात की वहामी, मी स्वतः त्या भक्ताच्या आयुष्याची जबाबदारी घेतो. असं नाही की भगवंतांनी कोणाला तरी अपॉइंट केलं, अरे इंद्रदेव माझ्या भक्ताकडे लक्ष दे किंवा वायुदेव याच्याकडे लक्ष दे, असं नाही. स्वतः ते इन्व्हॉल्व होतात. तुम्हाला ही स्टोरी माहिती की नाही मी माहिती नाही, पण ही खूप प्रसिद्ध स्टोरी आहे. हा भगवंतांचा हा भाव समजावून सांगणारी. एकदा अकबर आणि बिरबल एकत्र होते. तर अकबर बिरबलला बोलतो की अरे तुमचे भगवंत का सारखे सारखे स्वतः येतात तुमच्यासाठी? त्यांच्याकडे काही सैन्य किंवा काही इतर लोक नाही आहेत का हे करण्यासाठी? तर बिरबल म्हणतो ठीक आहे, मी याचं उत्तर तुम्हाला देईल. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा अकबर आणि बिरबल आणि अकबरचा मुलगा, आता कोण शहाजहान होता मला माहीत नाही, तर हे सगळे बागेमध्ये फिरत असतात. तर बिरबल काय करतो, अचानक त्या मुलाला उचलून त्या बाजूच्या तलावामध्ये फेकून देतो. तर आता अकबर काय करेल की तो सैनिकांना बोलण्याच्या आधी स्वतः उडी मारतो आणि त्या मुलाला बाहेर काढतो. आता अकबर म्हणतो अरे बिरबल तू मूर्ख आहे का, माझ्या मुलाला तू असं कसं काय फेकू शकतो? मग बिरबल बोलला की तुमच्या मुलाला जेव्हा आम्ही फेकलं तर तुमच्या आजूबाजूला किती 100 सैनिक आहेत, तुम्ही त्यांना का नाही सांगितलं त्याला काढायला, स्वतः का उडी मारली? तेव्हा अकबर बोलतो अरे तो माझा मुलगा आहे, मी कशी काय वाट बघणार इतरांना सांगण्याची आणि त्यांनी करण्याची? बिरबल म्हणतो असेच आमचे भगवंत आहेत की ते स्वतः जबाबदारी घेतात भक्तांची, इतरांवरती जबाबदारी देत नाहीत. तरी खूप छान गोष्ट आहे. या गोष्टीमध्ये हा मुद्दा स्पष्ट होतो वहामीचा. वहामी आणि करोमी. करोमी म्हणजे काय आहे की अकबरनं इतर सैनिकांना सांगणं की याला बाहेर काढा, हे झालं करोमी. वहामी म्हणजे काय, स्वतः उडी मारून त्याला वाचवणं, हे झालं वहामी. तर भगवंत भक्तांच्या आयुष्यामध्ये वहामी करतात, इतरांच्या आयुष्यामध्ये कदाचित करोमी पण नाही, ते तर कर्माच्या प्रभावाखाली असत वेगळेच लोक आहेत. तर आणखीन याला चांगल्या पद्धतीने स्पष्ट करून सांगताना काय उदाहरण दिलं आहे, भगवंत कसे करतात की कुटुंब प्रमुखाप्रमाणे वागतात. कारण भीष्म, त्या गीताला काय नाव आहे, भीष्मस्तुतीमध्ये एक श्लोक येतो, विजयरथ तोत्रे कुटुंब म्हणून एका श्लोकामध्ये शब्द येतो. तुम्ही कदाचित, मला आता आठवत नाही तो शब्द काय आहे, धैर्यरश्मिनी प्रवाहे कुटुंब आत तोत्रे असा एक शब्द येतो. तर तिथं कुटुंबचा अर्थ काय होतो किंवा इथे पण काय अर्थ होतो, कुटुंब म्हणजे परिवार. आणि मी राधा गोविंद महाराजांच्या क्लासमध्ये ऐकलं की असा शास्त्रीय नियम आहे की आपल्या कुटुंबाचं पालन करण्यासाठी जर परिस्थिती खूपच खराब आली तर व्यक्ती अधार्मिक पद्धतीने पण कुटुंबाचं पालन करू शकतो. तर हा कुटुंब या शब्दाचा अर्थ होतो. भगवंत भक्तांना आपल्या कुटुंबातले सदस्य समजतात, म्हणून तिथे पण त्यांनी अर्जुनला आपल्या कुटुंबाचा सदस्य समजून त्यांनी स्वतःची शपथ पण मोडली आणि भीष्माला मारण्यासाठी गेले. तर ते छान उदाहरण आहे कुटुंबाचं.
तर इथे वहामीबद्दल काय सांगतात विश्वनाथ चक्र ठाकूर, की भगवंत एका कुटुंब प्रमुखाप्रमाणे आहेत, जे की आपल्या मुलांची, पत्नीची वगैरे जबाबदारी प्रेमाने स्वतः घेतात. असं नाही की शेजारच्याला सांगतात अरे आमच्या घरी काहीतरी बघ त्यांना आणून दे. कुटुंबप्रमुख स्वतः जबाबदारी घेतो. आणि असं पण नाही का हा मुलगा दररोज दररोज खातोय, का हा मुलगा जन्माला आला, असं आता काही विचित्र लोक असतील, पण साधारणतः म्हणजे सामान्य मनुष्य मुलगा जन्माला त्यांना आनंद होतो की, आणि तो व्यक्ती प्रेमाने त्याच्यासाठी काम करतो. मी एवढ्यात प्रभुपाद लीलामृत वाचत होतो, तिथे प्रभुपादांच्या कॉलेजच्या शिक्षणाबद्दल एक वर्णन आहे की त्यांचे एक प्रोफेसर त्यांना मार्शलचा लॉ सांगायचे. तर मार्शलचा इकॉनॉमीचा लॉ काय आहे की जगामध्ये आर्थिक प्रगतीला जबाबदार हे आहे कुटुंबाबद्दलचा स्नेह. लोकांना कुटुंबाबद्दल प्रेम आहे, स्नेह आहे, म्हणूनच आर्थिक प्रगती होते. जर कुटुंबाबद्दल कुणाला आस्थाच नसेल तर कुणाला असं हे आर्थिक विकास होणार नाही, अशी एक त्यांची थिअरी आहे. तर म्हणजे बरोबरच थिअरी आहे. इथं पण आपण बघतो ना की समजा आई वडिलांना मुलगा होतो, तर त्या मुलाबद्दल त्यांना आनंद होतो आणि त्याच्यासाठी जे काही औषधं, कपडे लहानपणापासून सगळे ते प्रेमाने करतात. तसंच भगवंतांचं आहे. ते भक्तांना आपल्या कुटुंबातले सदस्य समजतात आणि त्या भावाने ते वहामी करतात, करोमी नाही करत. वहामी म्हणजे प्रेमाने त्यांच्या गरजा पूर्ण करतात. करोमी म्हणजे उगं जीवावर आल्यासारखं. जसे की समजा एखादी आई जर जॉबला जात असेल तर ते पाळणा घरामध्ये मुलाला ठेवतात. तर पाळणा घरामधली स्त्री बिचारी कर्तव्य म्हणून करते की त्या मुलांना कसं तरी संध्याकाळपर्यंत सांभाळायचं, त्याच्यामुळे तिला पैसा मिळतो. परंतु आईचं असं नसतं की कसं तरी त्याला रात्रभर सांभाळायचं. तर हा फरक आहे वहामी आणि करोमीमध्ये. तर काय चर्चा केली आपण की बाबा 20 आणि 21मध्ये हे लोक पुण्यकर्म करून सर्व काही मिळवतात, परंतु भक्त तर पुण्यकर्म पापकर्म करत नाहीत. मग त्यांचं काय होईल? तर भगवंत म्हणतात योगक्षेमम वहाम्यहम, त्यांच्या योगाची आणि क्षेमाची मी वहन करतो. कसा वहन करतो? एक कुटुंब प्रमुख म्हणून. ते माझ्या कुटुंबातले नातेवाईक आहेत, म्हणून मला ते कर्तव्य म्हणून नाही करत मी, तर प्रेम म्हणून करतो. आणि अशा भक्तांचे काय वैशिष्ट्य आहे? ते अनन्यजन आहेत. त्यांच्या आयुष्याचं ध्येय केवळ मीच आहे. असं नाही सोमवार आले की इकडे गेले, मंगळवार आले की तिकडे गेले, असं नाही. इकडे तिकडे जाऊ शकता, परंतु श्रद्धा कुठे आहे ते कळलं पाहिजे. माझं चिंतन करतात, माझीच परिपूर्णपणे उपासना करतात. हा झाला वहामीचा अर्थ. मग करोमी म्हणजे भगवंत कुठलं कार्य करोमी करतात? जे सृष्टीचं पालन, सृजन आणि संहार आहे ते करोमी म्हणून करतात, कर्तव्य म्हणून करतात. भगवंतांना इंटरेस्ट नाही आहे जग बनवण्यामध्ये, पण आता हे जीव काय, त्यांना स्वतंत्र इच्छा आहे तर बनवावं लागतं. भगवंतांना असं काय आनंद होत नाही चला आता मी एक नवीन ब्रह्मांड तयार करणार, तर ते कर्तव्य म्हणून करतात. ठीक आहे बाबा, तर या लोकांना जायचंच आहे तर करावं लागेल. परंतु भक्तांबद्दल वहामी प्रेमाने करतात. हां, पण माझ्या भक्तांची काळजी घेण्यात, त्यांच्या गरजा पूर्ण करण्यात मला फार आनंद मिळतो. मी हे कर्तव्य म्हणून नाही तर प्रेमामुळे करतो, याच्यामध्ये मला आनंद मिळतो. मग आणखीन एक असा प्रश्न निर्माण होतो की बाबा ठीक आहे तुम्ही प्रेमाने करता, परंतु ज्या व्यक्तीचं दुसऱ्यावरती प्रेम आहे त्याच्याकडून अशी अपेक्षा असते की तो आपला भार दुसऱ्यावर टाकत नाही. म्हणजे शुद्ध प्रेमाची व्याख्या अशी आहे की शुद्ध प्रेम म्हणजे दुसऱ्याची सेवा करण्याची इच्छा. जसे की आई लहान मुलाकडून काय अपेक्षा करणार? 5-6 महिन्याचा जो मुलगा असतो, काहीच अपेक्षा न करता त्याचं सर्व काही आई जबाबदारी घेते. सर त्याला किती 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 कठीण काम असतं छोट्या छोट्या मुलांना सांभाळायचं. तर आता ते छोट्या मुलाला ठीक आहे, त्याला काही समजत नाही काय करायचं म्हणून, परंतु भक्त तर मोठे आहेत आणि त्यांना जर भगवंतांबद्दल प्रेम असेल तर प्रेमाची व्याख्याच आहे की सेवा द्यायची, सेवा घ्यायची नाही. मग हे भक्त का बरं तुमच्यावरती हे सेवा टाकतात? तर भगवंत म्हणतात नाही, ते माझ्यावरती भार टाकत नाहीत, मी स्वतः त्यांच्याकडून हा भार घेतो. म्हणजे किती मधुर नातं आहे भगवंतांचं आणि भक्ताचं, की भक्तांना भगवंतांना सेवा देण्याची इच्छा नाही आहे आणि भगवंतांना त्यांचं सर्व काही संगोपन करण्याची इच्छा आहे. जसं की हे समजावून सांगण्यासाठी एक उदाहरण येतं बघा. वृंदावनामध्ये जेव्हा 6 गोस्वामी राहायचे तर रघुनाथदास गोस्वामींचा असा स्वभाव होता की ते स्वभावानेच खूप विरक्त होते. तर ते काय करायचे की
कुठेतरी बसून असं जप करत राहायचे सारखा. तर एकदा काय होतं की ते जप करत होते आणि जप करत असताना एकदम दुपारचा सूर्य आला, म्हणजे दुपार झाली, 12-1 वाजले, उन्हाळ्याचे दिवस. आता पण वृंदावनमध्ये खूप ऊन पडतं, जवळपास 48-50पर्यंत तापमान जातं. तर मग रघुनाथदास गोस्वामी तर आपल्या जपामध्ये मग्न होते. मग आता त्यांची काळजी कोण घेणार? वहामीनुसार भगवंतच घेतील ना. तर वहामीनुसार काय होतं, तिथं स्वतः राधाराणी येतात आणि राधाराणी आपला पदर रघुनाथदास गोस्वामीच्या डोक्यावरती पकडतात की बाबा रघुनाथदास गोस्वामीला या उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून. आणि हे बघतात सनातन गोस्वामी. सनातन गोस्वामी तिथे बघतात, मग राधाराणी तिथून निघून जातात. मग सनातन गोस्वामी रघुनाथदास गोस्वामीला ओरडतात, अरे आपला भाव काय आहे, आपल्या संप्रदायाचा मूड काय, तुला माहिती नाही का? आपल्याला आपल्या इष्टदेवाला सेवा द्यायची आहे, त्यांच्याकडून सेवा नाही घ्यायची आहे. तुझ्या अशा वागण्यामुळे त्यांना सेवा द्यायला यावं लागतंय. परंतु असं नाही, रघुनाथदास गोस्वामींची सेवा घेण्याची इच्छा नव्हती, परंतु त्यांचा एक तो स्वभाव होता विरक्तीचा. तरीसुद्धा ते तसंच करत होते, उन्हात बसून करणार. तर मग हे बघून बघून काय झालं, आजूबाजूच्या व्रजवासी लोकांनी त्यांना एक कुटीर बांधून दिली, झोपडी, की ठीक आहे बाबा, या झोपडीमध्ये बसून तुम्ही तुमचा जप करत जा. मग त्या व्यक्तीने, म्हणजे व्यक्ती म्हणण्यापेक्षा या महान आचार्यांनी स्वतःसाठी झोपडी पण बनवली नाही, एवढे विरक्त होते. परंतु सनातन गोस्वामी सांगतो ते पण बरोबर होते, दोघंही बरोबर आहेत, चुकीचं कोणी नाही आहे, फक्त हा प्रेममय व्यवहार आहे. तसंच परत एकदा रघुनाथदास गोस्वामी काय राधाकुंडच्या किनाऱ्यावरती जप करत होते. 500 वर्षापूर्वी वृंदावन पूर्णपणे जंगल होतं. इव्हन 1970मध्ये जेव्हा राधानाथ महाराज गेले तेव्हा पण बऱ्यापैकी जंगल होतं. आता तर सगळ्या बिल्डिंग आल्या. तेव्हा राधाकुंड आणि श्यामकुंड चैतन्य महाप्रभूंनी शोधून काढलं, नवीन शोधून काढलं, म्हणजे इथं आहे सांगितलं, आणि तो जंगलाचाच भाग होता. तिथे रघुनाथदास गोस्वामी जप करत बसले आणि कुंडाच्या एका कोपऱ्यावरून वाघ त्यांच्यावरती काय बोलतात, धाप का काय बोलतात, घाव घालून बसला होता की बाबा आता मी याला पकडणार. आता परत वहामीची जबाबदारी कोणाची? भगवंतांची. तर तिथे कृष्ण काठी घेऊन आले त्या वाघाला पळवायला, आणि हे परत सनातन गोस्वामींनी बघितलं. सनातन गोस्वामी परत त्यांना बोलले, अरे तुम्ही कसे, का बरं तुम्ही भगवंतांना सेवा देता? आपल्याला त्यांना सेवा नाही द्यायची आहे, आपला मूड, आपल्याला त्यांच्याकडून सेवा नाही घ्यायची, त्यांची सेवा करायची आहे. तर हा मूड इथे सिद्ध होतो की जर भक्तांचं तुमच्यावरती प्रेम आहे तर ते कसे काय तुम्हाला सेवा देऊ शकतात? हे तर प्रेमाच्या विरुद्ध आहे. भगवंत म्हणतात ते मला सेवा देत नाहीत, मी स्वतः त्यांची सेवा करतो, मी स्वतःहून घेतो ती सेवा. तर याच्यातून एक गोष्ट ही शिकण्यासारखी आहे की भक्तीमध्ये आपण भगवंतांकडून कशाचीच अपेक्षा नाही केली पाहिजे. ॲक्च्युली हा स्तर खूप वरचा आहे, परंतु त्याला शुद्ध भक्ती म्हटली जाते. कारण जर तुम्ही भगवंतांकडून काही जरी मागितलं ना, ती सेवा घेतल्यासारखं आहे. तर ऑफकोर्स भक्तीसाठी आपण मागू शकतो. जसे की प्रभुपाद कधी बोलले होते की भगवंत मी तुमच्यासाठी हे करायचं तर मला शक्ती द्या, प्रचार करायचा आहे तुम्ही मला शक्ती द्या. ही गोष्ट वेगळी आहे, हे मागणं वेगळं आहे. परंतु आजारातून बरं करा किंवा संपत्ती द्या किंवा इतर कुठलीही गोष्ट जी भक्तीच्यासाठी अनुकूल नाही ते मागणं खूप चुकीचं आहे. कारण हे वहामीचा, जशी भगवंतांची जबाबदारी तशीच आपली पण जबाबदारी आहे. उठसूट काही पण मागायचं नाही. तर हा खूप महत्त्वाचा सिद्धांत आहे. भक्तीमध्ये आपण मागलं नाही पाहिजे, भगवंतांना दिलं पाहिजे. म्हणून जेव्हा जुहूचं जे प्रॉपर्टी होती ना, ती मिळवण्यासाठी खूप संघर्ष होत होता, तो व्यक्ती खूप फसवा होता, नायर. तर प्रभुपादांनी काय 3 विग्रहांना तिथे ठेवलं, म्हणजे एकदम काय अशी पडीत जागा होती, मोठे मोठे उंदरं घुसा वगैरे असायच्या. तेव्हा जुहू काहीच डेव्हलप झालं नव्हतं. आणि प्रभुपाद तिन्ही राधा रासबिहारींना बघून बोलले होते की मी तुमच्यासाठी खूप सुंदर महल इथे बांधेल. आणि त्या एका वचनासाठी प्रभुपादांनी एवढा लढा दिला. पूर्ण जगभर असले तरी प्रभुपादांचं पूर्ण लक्ष जुहू लँडवरती होतं. आणि त्यांचे शिष्य तर फॉरेनर होते, गिरिराज महाराज. त्यांना माहीत नाही भारतीय लोक कसे फसवतात. खूप फसवायचे मुंबईचे वकील लोक, तो मिस्टर नायर आणि त्याचे राजकीय लोक. खूप नुकसान व्हायला लागलं. तरीसुद्धा प्रभुपादांनी हा संघर्ष सोडला नाही आणि शेवटी ती जागा
पण त्याला रात्री हार्ट अटॅक येऊन मरतो आणि प्रभुपाद सकाळी म्हणतात बरं झालं तो मेला. तर भक्तांना थोडंसं हे वाटतं, म्हणजे कसं काय समजायचं. तर प्रभुपाद म्हणते की बाबा नरसिंहदेवाने त्याला नष्ट केला असेल, कारण तो खूपच असुरासारखा वागत होता. मग हे झाल्यावर त्या व्यक्तीची पत्नी येते प्रभुपादांकडे रडत. तर प्रभुपाद म्हणतात की माझा तुमच्या दोघांशीही काही वाईट भाव नव्हता, मी तुझं मुलगी म्हणून सांभाळतो तुला, तू काहीच काळजी करू नको या प्रॉपर्टीवरती, मला काहीच करायचं नाही. तर बेसिकली हे सगळं सांगण्याचा माझा उद्देश आहे की शुद्ध भक्तांचा भाव कसा असतो. प्रभुपाद तर वृंदावनमध्ये मस्त बघून जपा करू शकले असते, काय गरज होती एवढ्या जहाजातून प्रवास करायची. त्यांना हे पण माहीत नव्हतं की अमेरिकेमध्ये बर्फ पडतो की नाही. गेल्यावर कळलं की अरे बापरे ते एवढा बर्फ पडतो. ज्या व्यक्तीने आयुष्यभरात कधी नॉनव्हेजला टच पण केला नाही, त्या सॅली अग्रवालच्या घरी एकाच फ्रीजमध्ये प्रभुपादांची भाजी आणि त्यांचे नॉनव्हेज असायचं, तरी प्रभुपाद त्यांना म्हणायचं थिंक नथिंग ऑफ इट. किती तुम्ही प्रभुपाद लीलामृत वाचा, किती किती प्रभुपादांनी सहन केलं, सगळं कशासाठी, भगवंतांच्या सेवेसाठी. तर हा एक खूप उच्च स्तरावरचा भाव आहे. म्हणून मला पण नेहमी एक प्रश्न पडतो की बाबा मला एवढं प्रचाराचं आकर्षण नाही आहे, परंतु मी जेव्हा पण अशा महान भक्ताबद्दल किंवा इतरांबद्दल ऐकतो तेव्हा एक गोष्ट मला समजते की जे पण भक्त खूप प्रगत आहेत त्यांना भगवंतांची सेवा नैसर्गिक असते, त्यांना करावंसं वाटतं, प्रचार करावासा वाटतो, इतरांना मदत करावीशी वाटते किंवा जबाबदारी घ्यावीशी वाटते. तर हे भक्तीच्या प्रगतीचं लक्षण आहे. आता याच्यामध्ये आणखीन जात नाही, पण एक भजनानंदी नावाचा एक प्रकार असतो. भजनानंदी भक्त म्हणजे जे केवळ भजनामध्ये आनंद घेतात, त्यांना प्रचारामध्ये एवढं रुची नसते. असे पण असतात, परंतु आपली जी चळवळ आहे हरे कृष्णा इस्कॉनची, आपण मुख्य प्रचारावरती भर देतो. ठीक आहे, तुम्हाला आता जास्तच एक्स्ट्रा गोष्टी सांगतो. एक एक्स्ट्रा गोष्ट आणखीन सांगतो. प्रभुपाद लीलामृतमध्ये मी वाचलं की भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांचे वेगळे शिष्य होते. तर त्यांच्यापैकी एक भक्ती श्रीधर स्वामी महाराज म्हणून एक होते. ते शास्त्रांमध्ये खूपच हुशार होते, खूपच. आणि त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे सरस्वती ठाकूरांनी त्यांना गौडी सिद्धांताचं संकलन करण्याची जबाबदारी दिली होती. म्हणजे ती व्यक्ती किती हुशार असली पाहिजे. तर जेव्हा प्रभुपादांनी इस्कॉनची स्थापना केली आणि त्यांना भेटायला आले प्रभुपाद, त्यांच्या वेगळ्या गुरुबंधूंना भेटायचे, तर श्रीधर महाराजांना पण प्रभुपाद म्हणायचे की तुम्ही चला माझ्यासोबत प्रचार करायला. मी म्हणजे असं लिहिलं आहे की प्रभुपादांनी कधीच विचार केला नाही की मी माझ्या गुरुबंधूपेक्षा मला जास्त नॉलेज आहे, कारण प्रभुपाद तर गृहस्थ होते, हे लोक संन्यासी होते आणि किती किती अभ्यास केलेला होता. खूप खूप तज्ज्ञ लोक होते. अनंत वासुदेव, भक्ती सारंग महाराज, श्रीधर महाराज. तर प्रभुपाद त्यांना सारखे म्हणायचे की तुम्ही चला माझ्यासोबत, इस्कॉनची जबाबदारी तुम्ही घ्या, तुम्ही आचार्य व्हा. परंतु श्रीधर महाराज जायचे नाही. मग प्रभुपादां त्यांच्या शिष्यांनी असंच याच्याबद्दल चर्चा झाली. तर प्रभुपाद बोलले की श्रीधर महाराजांकडे एवढं ज्ञान आणि एवढा उच्च भाव आहे की त्यांच्या स्तरावरचं कोणीच नाही, परंतु ते बाहेर काढत नाही आहेत. तर मग काय झालं माहिती आहे का, थोडी गडबड झाली. मग मी ChatGPTला मधून प्रश्न विचारतो. तर मी आज ChatGPTला प्रश्न विचारला की ChatGPT, भक्ती श्रीधर महाराज त्यांना एवढं ज्ञान होतं, परंतु त्यांना असं बाहेर जाऊन प्रचार करण्याची इच्छा नव्हती. मग मी खाली थोडं काय म्हणतात स्वीट करण्यासाठी मी काय केलं की मी मान्य करतो बाबा की मी त्यांच्या स्तरावरचा नाही आहे, मी साधं काय असं बरंच काय लिहिलं, परंतु मी असा निष्कर्ष काढू का की मी पण श्रीधर महाराजांसारखाच आहे, असं मी ChatGPTला विचारलं. तर ChatGPTनं पहिलं काय आन्सर दिलं माहीत आहे, कुणासोबत तुलना करायची हे समजलं पाहिजे. मग या ChatGPTने खूप छान उत्तर दिलं, वाटलंच मी तुम्हाला पाठवेल, की भक्ती श्रीधर महाराज बाहेर जात नव्हते. याचं कारण हे होतं की ते अतिशय नम्र होते. ते नम्रतेमुळे बाहेर नाही जायचे. परंतु तुमच्या केसमध्ये कदाचित तुम्हाला परफेक्शनिझम किंवा स्वतःच्या ॲबिलिटीवरती शंका किंवा आळस अशी कारणं असतील, त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्याशी तुलना करू शकत नाही. तर मी हे सगळं कशासाठी सांगत होतो, वहामी आणि करोमीसाठी, की भक्त भगवंतांसाठी कशी प्रेममय सेवा करण्याचा प्रयत्न करतात आणि भगवंत पण अशा भक्तांसाठी
स्वतः वहन करतात. हे झालं. आणखीन एक मुद्दा उपस्थित केला आचार्यांनी. मी तुम्हाला बोललो ना, हा श्लोक थोडासा रसिक आहे की भगवंत तुम्ही तर आत्माराम आहात, आत्मानंदी आहात, तुम्ही तर आपल्या आनंदामध्ये मग्न असा, तुम्हाला बाहेरून कशाच्या आनंदाची गरज नाही आहे. मग तुम्ही का बरं तुमच्या भक्ताच्या पोषणाची जबाबदारी घ्याल? समजा एखादा असा व्यक्ती आहे, त्याला काहीच पडलं नाही आहे, कुणी आलं काय, कुणी गेलं काय, बोललं नाही बोललं असा व्यक्ती, तर त्या व्यक्तीने एखाद्याकडे जाऊन मदत करणे म्हणजे सगळ्यांना वाटेल अरे याला काय झालं आज अचानक, कुणाबद्दल तर याच्या मनात काहीच नव्हतं. तसंच आचार्य भगवंतांना म्हणतात तुम्ही तर आत्माराम आहात, आप्तकाम आहात, सगळ्या तुमच्या इच्छा पूर्ण आहात, उदासीन आहात, मग तुम्ही कशाला भक्तांची मदत करायला जाल? तुम्हाला काही मिळवायचं तर नाही आहे. तर भगवंत म्हणतात बरोबर आहे, इतर सगळ्या गोष्टीसाठी मी उदासीन आहे, परंतु भक्तांसाठी माझं त्यांच्यावरती स्नेह आणि प्रेम आहे. तर मी आत्माराम जरी असलो, मला बाहेरून आनंदाची गरज नाही आहे, तरीसुद्धा भक्तांवरती माझं प्रेम असल्यामुळे मी एक जबाबदारी घेतो. हा पण एक छान रसिक अर्थ दिला आहे. तर हा होता पहिला अर्थ. तर पहिला अर्थ काय होता की भक्त जर पुण्यकर्म वगैरे करत नाहीत, मग त्यांची जबाबदारी कोण घेतं? तर भगवंत म्हणतात अशा भक्तांची जबाबदारी मी स्वतः घेतो, त्यांच्या योग आणि क्षेमाची त्याचं वाहन करतो, ते प्रेमापोटी करतो, कर्तव्य म्हणून नाही. आता दुसरा अर्थ, या श्लोकाचा दुसरा अर्थ. या श्लोकाचा दुसरा अर्थ काय आहे? नित्य अभियुक्तानाम या शब्दावरून या शब्दाला पकडून सांगितलं. नित्य अभियुक्तानाम म्हणजे असे लोक ज्यांना शाश्वतपणे भगवंतांच्या संघाची इच्छा आहे. म्हणजे भक्तांची इच्छा असते ना की मला भगवंतांचा शाश्वत संघ मिळावा, त्यांची सेवा मिळावी. आणि मग याला पकडून योग हा शब्द बघा, आपण आधी काय केलं होतं, अर्थ समजून घेण्यासाठी अनन्यजना चिंतयंतो पर्युपासते योगक्षेमम वहाम्यम हे शब्द वापरून पहिला अर्थ समजून घेतला. आता दुसरा अर्थ समजण्यासाठी आपण दोन शब्द वापरतोय, नित्य अभियुक्तानाम आणि योग. मी याच्यावरती कर्सर फिरतो तेव्हा तुम्हाला पण फिरल्यासारखं दिसतं का तिकडे? लाल रंगाचा कर्सर का नाही? नाही दिसत का? ठीक आहे, हां दिसतं ना, हा ठीक आहे. तर बघा, हा तिसऱ्या ओळीमधला हा नित्य अभियुक्तानाम आहे ना, तर हा एक शब्द आणि शेवटच्या ओळीतला योग, या दोन्हीवरून हा दुसरा अर्थ सांगितला आहे. तर दुसरा अर्थ काय आहे? नित्य अभियुक्तानाम, नित्य म्हणजे नेहमीसाठी, अभियुक्त म्हणजे जवळचा सहवास. मराठीमध्ये दुसरं काही दिलं का आणखीन? अभियुक्त नित्य भक्तीमध्ये दृढ झालेलं, ठीक आहे. ज्यांना, दुसरा अर्थ हा दृढचा नाही, ज्यांना माझ्या नित्य सहवासाची अपेक्षा असते म्हणजे भक्तांना. तर योगचा अर्थ इथे काय दिला आहे? माझी त्यांना कशी प्राप्ती होईल याची जबाबदारी मी घेतो, हा दुसरा अर्थ आहे. पहिला अर्थ काय होता की त्यांच्या योगक्षेमाची जबाबदारी, म्हणजे ते पुण्य करत नाहीत, मग त्यांचं जे काही गरजा असतील ते कोण पूर्ण करणार, तर ते बोलले मी स्वतः करतो. दुसरा अर्थ असा आहे की भक्ताला असं वाटतं की मला भगवंतांचा शाश्वत संघ मिळावा, मग भक्ताला भगवंतांची म्हणजे त्यांची कशी प्राप्ती होईल ती जबाबदारी पण स्वतः भगवंत घेतात, हा दुसरा अर्थ आहे. दुसरा अर्थ समजला तुम्हाला की का कठीण आहे? नाही समजलं, ठीक आहे. पहिल्या अर्थामध्ये आपण काय बघितलं की एका दृष्टिकोनातून आपण भौतिक गरजा म्हणू शकतो. पहिल्या अर्थामध्ये योग आणि क्षेम, जे आहे त्याची रक्षा, जे नाही त्याचं पुरवठा करणे, हा झाला पहिला अर्थ, ते स्वतः भगवंत करतात. दुसरा अर्थ काय आहे? नित्य अभियुक्ताना म्हणजे भक्तांची इच्छा असते की मला भगवंतांचा शाश्वत संघ मिळावा. आता तो शाश्वत संघ इथे असू शकतो किंवा गोलोकधामामध्ये असू शकतो. तर मग आता या भक्ताला भगवंतांचा संघ मिळवायचा, तर हा स्वतःचा संघ मिळवून देण्यामध्ये पण भगवंत स्वतः जबाबदारी घेतात योगाची. आता कळलं? हां. तर इथे आचार्यांनी एक ओळ दिली, त्याच्यावर आणखीन क्लिअर होईल. मला वाटतं विष्णुचक्र ठाकूर आहेत ते. तर ठाकूरांनी काय सांगितलं आहे की बाबा याचा असा अर्थ होतो की भगवंत आपल्या भक्तांना स्वतः शाश्वत जगतात घेऊन जातात. असे कोणते लोक आहेत त्यांना घेऊन जात नाहीत? तर ते सांगतात, तुम्ही 8व्या अध्यायामध्ये वाचलं होतं ना, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. शुक्ल पक्षामधले लोकांना मोक्ष मिळतो, तर त्यांना समोर कोण घेऊन जातं आठवतं तुम्हाला?
आज आज आपण चर्चा केली, शुक्ल पक्षातील लोकांना मोक्ष मिळतो, त्यांना समोर कोण घेऊन जातं, आठवतं का? शुक्ल पक्ष म्हणजे प्रकाशाचा मार्ग. उत्तरायणामध्ये ते योगी शरीर सोडतात, त्यांच्या मार्गाला अर्चिरादी मार्ग म्हणतात. तर अग्निदेव, सूर्यदेव, इंद्रदेव, ब्रह्मदेव असे ते देवतांकडे जाऊन त्यांचा समोर प्रवास होतो. तर त्यांचा संदर्भ घेऊन इथं सांगितलं आहे की बाबा जे शुक्ल पक्षात जे शरीर सोडतात योगमिश्र भक्त, त्यांना वेगवेगळे देवता समोर घेऊन जातात. कदाचित अग्निदेव सूर्यदेवाकडे, सूर्यदेव इंद्रदेवांकडे, म्हणजे जेवढे दिवस त्यांना त्यांच्याकडे राहायचं, नंतर पुढे ते घेऊन जातात. परंतु माझ्या भक्तांची जबाबदारी, मी त्यांना माझ्या धामात येण्यासाठी जो त्यांचा जबाबदारी आहे, त्याच्यासाठी मी इतर देवतांच्या मार्गामध्ये नाही जाऊ देत. त्यांना मी स्वतः घेऊन येतो. म्हणजे शुद्ध भक्तांना भगवंतांच्या धामी घेऊन जाण्याची जबाबदारी स्वतः भगवंत घेतात. ते पण योग तेच करतात. जसं की आपण तुकाराम महाराजांच्या आयुष्यामध्ये बघू शकतो की वैकुंठ धामातून त्यांना घेऊन जाण्यासाठी भगवंतांचे पार्षद आले. परंतु योगमिश्र भक्तासाठी असे पार्षद येत नाही. योगमिश्र भक्त एका देवतापासून तिथे उपभोग घेऊन पुढच्या देवतेकडे असं जात ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होतो. परंतु भक्ताला स्वतः भगवंत घेऊन जाण्याची जबाबदारी, हा दुसरा अर्थ आहे. आता हे दोन्ही अर्थ सांगितल्यावर तुम्ही 2 मिनटं घ्या, प्रभुपादांचं भाषांतर आणि तात्पर्य वाचून घ्या आणि मला सांगा प्रभुपादांनी किती अर्थ सांगितले आणि कोणता अर्थ कुठे आहे. मग त्याच्यानंतर आपला आजचा क्लास संपून जाईल. प्रश्न समजला ना तुम्हाला? हां, याचं उत्तर येण्यासाठी तुम्हाला ना आधी 2 अर्थ समजले पाहिजे. श्लोकाचे 2 अर्थ काय होते. मग ते जर तुम्हाला लक्षात असतील तर प्रभुपादांचं भाषांतर आणि तात्पर्य वाचून कळेल की प्रभुपादांनी किती अर्थ घेतले आणि कोणता अर्थ कुठे आहे. हां, एक मिनिट, जस्ट एक मिनिट हे करतो मी. आधी फक्त हे सांगा की किती जणांना कळलं, मग त्याच्यानंतर कुणी एकाने सांगितलं तरी चालेल. म्हणजे असं नको व्हायला की एक जण बोलतो आणि बाकीच्यांनी प्रयत्नच केला नाही. ठीक आहे, किती जणांना कळलं? कारण तुमचा वेळ जाईल, तुम्ही सांगा. किंवा मग असं पण करू शकतो की तुम्ही आज अभ्यास करा
आणि पुढच्या वेळेस सांगा. चालेल? कशाला तरी होकार द्यावा लागेल ना. हां 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 एक मिनिट संगीता माताजी आणि अनिता माताजी दोघांपैकी एक जण बोला. हां अनिता माताजी बोला. दंडवत माताजी. हां आहे, पण मी काय म्हणतोय की प्रभुपादांचं भाषांतर आणि तात्पर्य वाचा आणि हे जे दोन अर्थ बघितले, प्रभुपादांनी किती अर्थ दिले आणि कोणता अर्थ कुठे दिला. पहिला अर्थ आहे की भक्ताच्या योगक्षेमाची जबाबदारी ते घेतात, म्हणजे वस्तूची पुरवठा आणि रक्षण. आणि दुसरा अर्थ त्यांना घेऊन जाण्याची जबाबदारी पण तेच घेतात. तर हे प्रभुपादांनी दिलं की नाही दिलं, कुठे दिलं हे सांगा. तर ठीक. कुठे दिलं? हां परफेक्ट. योगाद्वारे कृष्ण भावनेची प्राप्ती होण्याकरिता भगवंत भक्ताला सहाय्य करतात आणि जेव्हा भक्त पूर्णपणे कृष्ण भावना भाव तेव्हा तेव्हा त्याचे बद्धावस्थेत पतन होण्यापासून रक्षण पण करतात. हा झाला दुसरा. नाही बाबा मी थोर नाही. हां तर आता हा 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 एक हा एक अर्थ आपल्याला कळला. तर दुसरा अर्थ कुठे दिला प्रभुपादांनी? दुसरा अर्थ कुठे? हा नाही, हा पण त्याच्यामध्येच येईल. भगवत प्राप्तीमध्येच तो येईल, आत्मसाक्षात्कार. बरं भाषांतर वाचून काय वाटतं तुम्हाला? हां हां तो पहिला अर्थ आहे. तर म्हणजे प्रभुपाद सगळ्याच आचार्यांचा आपल्याला एकत्र सार देतात, परंतु आपल्याला माहिती नसतं म्हणून कदाचित कधी कधी असं वाटतं हे प्रभुपाद कुठून सांगतायत. तर प्रभुपादांनी भाषांतरामध्ये एक अर्थ सांगितला आणि तात्पर्यामध्ये दुसरा अर्थ सांगितला, म्हणजे सर्व काही सार एकत्र करून दिला. तर ठीक आहे.